ओके, थँक्यू किरण. एवढी छान इंट्रोडक्शन तुम्ही माझी करून दिलीत. आणि मी भाग्यवान समजेन की आज कारगिल दिन आहे आणि या दिवशी माझं लेक्चर एकतर भर दुपारी रविवारची वेळ आणि 200 पार्टिसिपंट्स खूप भरून येत आहे. एनिवे, तर खरोखरीच मृत्यूपत्र ह्या विषया म्हणजे हा माझा खरोखरी जिव्हाळ्याचा विषय असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आतापर्यंत अनेक वेळा मी मृत्यूपत्र ह्या विषयावरती लेक्चर्स दिले आहेत आणि मला असं वाटतं की त्याचा अवेअरनेस भारतामध्ये खूप कमी आहे. आणि म्हणून मला सारखं असं वाटतं की ह्या विषयावरती बोललं गेलं पाहिजे, जे आपल्याकडे बोललं जात नाही. सो आता मी आज तुम्हाला मुद्दामून खूप कायदेशीर भाषेत सांगणार नाहीये, कारण हे सांगितल्यानंतर मला वाटतं पार्टिसिपंट्स फक्त मोजण्या इतकेच राहतील. सो मी जास्तीत जास्त सोप्या शब्दामध्ये तुम्हाला कायद्याची भाषा फारशी न क्लिष्ट दाखवता मी माझं लेक्चर तुम्हाला देईन, सो दॅट तुम्हाला त्याच्यामधलं महत्व कळेल. आणि मला नक्की म्हणजे खात्री आहे की लेक्चर संपल्यानंतर आपण बिल करण्याचा विचार नक्की कराल. सो मी आता फारसा वेळ न घेता आपण मुख्य विषयाकडे वळूया. सो मृत्यूपत्र म्हणजे काय किंवा मृत्यूपत्र, इच्छापत्र, व्यवस्थापत्र, विल, वसियतनामा अशा वेगवेगळ्या शब्दांनी त्यांना उच्चारलं जातं. अर्थात इच्छापत्र म्हणजेच इच्छेप्रमाणे जी मिळकत दिली जाते ती, व्यवस्थापत्र म्हणजे मिळकतीचं व्यवस्थापन जे केलं जाईल मृत्यूनंतर त्याची माहिती, वसियतनामा हे आपल्याला हिंदी पिक्चर मध्ये हा शब्द माहितीच असतो. असं जे काही केलं जातं तर त्याला आपण विल असं म्हणतो. इंडियन सक्सेशन ऍक्ट 1925च्या कलम H मध्ये विलची व्याख्या केलेली आहे. याच्यामध्ये व्याख्येमध्येच त्यांनी म्हटलेलं आहे की एखादी व्यक्ती जी आहे तर त्यांना त्यांच्या मालमत्तेच्या संदर्भात त्याच्या इच्छेविषयी केलेलं एक कायदेशीर कागदपत्र किंवा कायदेशीर दस्तऐवज, जे दस्तऐवज हे त्या व्यक्तीच्या मरणानंतर, मृत्यूनंतर त्याची अंमलबजावणी होते. म्हणूनच त्याला व्यवस्थापत्र असा शब्द वापरला जातो की ह्याची अंमलबजावणी जी आहे ती मृत्यूनंतर केली जाते, कारण ती व्यक्ती हयात नसते. त्याच्यामुळे अर्थातच आपल्या कुटुंबियांना असू देत किंवा आपल्या नातेवाईकांना त्याची मिळकत जी आहे तर ती कशी ट्रान्सफर होईल याच्यासाठी एक सतत काळजी असते. आणि शेवटी माणूस आयुष्यभर कष्ट करतो, त्याच्याकडे जी काही कष्टाची पुंजी असते त्याच्यामधून तो फ्लॅट प्लॉट जी काही मिळकत मिळवतो तर ती केल्यानंतर आपल्या माघारी आपल्या वारसांनाच ती मिळावी अशी इच्छा नक्कीच असते. सो मृत्यूपत्र म्हणजे नक्की काय, तर एखाद्या हयात व्यक्तीने आपली स्वकष्टार्जित मिळकत, मी पुन्हा एकदा उल्लेख करेन, आपली स्वकष्टार्जित जी मिळकत आहे तर त्याचं मृत्यूपत्र जेव्हा केलं जातं तेव्हा ते कायदेशीरित्या कसं करायचं ह्याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आपल्याकडे मी म्हंटल तसं की भारतामध्ये अवेअरनेस कमी आहे किंवा आई वडील, मुलं किंवा कुटुंबीय, नातेवाईक खूप टाळतो एकमेकांशी बोलायचं. त्याची कारणं दोन अशी आहेत की एक तर आई वडिलांना भीती वाटत असते की आपण जर यांना सांगितलं की आपली ही प्रॉपर्टी देणार आहे तर मुलं पुढे सांभाळतील की नाही, हा विषय आहे. वाईस वर्सा मुलांना अशी भीती वाटत असते की आपण जर आई वडिलांशी या विषयावरती बोललो तर आई वडिलांना असं वाटेल की अरे ह्याचा काय इंटरेस्ट आहे. सो पहिल्यापासूनच आपल्याकडे या विषयावरती खूप कमी बोललं जातं आणि आता थोडी थोडी त्याच्यामध्ये सुधारणा मला दिसते आहे की लोक म्हणजे फॅमिली काही असे पण दिसले मला की एकत्र बसून ह्याच्याबद्दल संवाद करतात, काय करायचं हे ट्रान्सपरंटली सांगतात. सो आपण ह्या बदलाकडे पण बघितलं पाहिजे. आता काय होतं की मृत्यूपत्र आहे की नाही, ते कायदेशीर आहे की नाही किंवा त्याच्या बाबी आज आपण बघणारच आहोत. पण काय होतं की मृत्यूपत्र न करता एखादी व्यक्ती मयत झाली किंवा त्याच्या वारसांना ती मिळकत मिळण्यासाठी त्याची जी व्यवस्थापन आहे किंवा त्याचं जे विल्हेवाट आहे तर ती कशी करायची हे समजत नाही. आता आपल्याकडे मराठी शब्द जो असा आहे तो ना विल्हेवाट करणे असा कायदेशीर शब्द आहे, ज्याला विल्हेवाट लावणे असा शब्द नाही. परंतु आपल्याकडे इतका मोठा गैरसमज आहे की विल्हेवाट लावणे असा शब्द तो वापरला जातो. तर कायदेशीर भाषेमध्ये त्याचे विल्हेवाट करणे म्हणजेच ती तब्दील करणे, ट्रान्सफर करणे, विकणे, दान करणे, गिफ्ट देणे अशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो किंवा त्या मिळकतीचा उपभोग घेणे. परत चांगल्या अर्थाने मी म्हणेन की त्या ह्याचा उपयोग चांगल्या अर्थासाठी वापर करणे अशा पद्धतीचं ते केलं जातं.
आता मध्यंतरी आपण एक बातमी खूप वर्ष आपण ऐकत होतो की नागपूरचे एक आजोबा होते आणि म्हणजे त्या मुलांनी आजोबांची सर्व मिळकत म्हणजे वडिलांची सर्व मिळकत आपल्या नावावरती ट्रान्सफर केली आणि त्यांना विमानतळावरती सोडून गेले. तर अशीही काही महाभाग आपल्याकडे आहेत, परंतु ते विलनी ट्रान्सफर केलं होतं का काय केलं होतं ह्याची बातमी आपल्याला नाही माहिती. शहानिशा आपण करू शकत नाही, परंतु अशी परिस्थिती खरोखरीच अजूनही आहे. एकदा संपत्ती मिळाल्यानंतर मुलं विचारत नाहीत आणि अशा केसेस आपण अनुभवतो. म्हणजे त्याचं एक वेगळं उदाहरण द्यायचं म्हणजे मला वाटतं आता जे काही पार्टिसिपेंट्स असतील त्यांनी सगळ्यांनी नटसम्राट हा एक पिक्चर बघितला असेल. तर नटसम्राट मध्ये जशी परिस्थिती होती की मुलांना एकदा प्रॉपर्टी देतात की बाबा आम्हाला माहिती आमची मुलं काही चुकीचं वागणार नाही, असा एक मोठा गैरसमज असतो आणि त्याच्यानंतर घर देता का घर अशी परिस्थिती येऊ शकते. अर्थात ती पिक्चर आहे, हे खरं आहे की नाही ह्याच्यावरती आपण नको बोलायला, पण मला असं वाटतं की अशा केसेस पण घडतात. त्याच्यामुळे आपण सावध राहायला पाहिजे आणि आपलं मृत्यूपत्र हे वेळेतच करायला पाहिजे. मग मला हे सांगा की बरेच जण मग हा प्रश्न विचारतात की मग विल कुठल्या वयात करावं, किंवा गंमत सांगते तुम्हाला मी की जेव्हा माझ्याकडे विल करायला येतात तेव्हा आपल्याकडे एक अंधश्रद्धा आहे की म्हातारे झाल्याशिवाय किंवा खूप वय झाल्याशिवाय विल करायचं नाही. हा एक मुख्य अंधश्रद्धा आहे. दुसरी अंधश्रद्धा की मी विल केल्यानंतर मला लगेच मृत्यू येईल का. तिसरी अंधश्रद्धा अशी आहे की माझ्या एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे माझ्या नावाची जी प्रॉपर्टी ती ऑटोमॅटिकली त्या मुलाच्या नावावरती जाणार आहे, तर मग विल वेगळं करण्याची काय गरज आहे. तर इतका अवेअरनेस आपल्याकडे कमी आहे आणि म्हणून मला असं परत परत वाटतं की विल नेमकं कुठल्या वयात करावं हे लोकांना सांगितलं गेलं पाहिजे. तर पहिल्यांदा आपण बघूयात की भारतीय कायद्यानुसार विल करण्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी कुठल्या लागतात. सगळ्यात पहिल्यांदा मी म्हटलं तसं की भारतीय संज्ञान कायद्यानुसार त्या व्यक्तीचं वय हे 18 वर्षाच्या पुढे असलं पाहिजे. म्हणजे 18 वर्षाच्या खालील मुलांनी जर ते विल केलं तर ते विल मान्य होणार नाही. आणि अप टू जितकं तुमचं वय असेल तुम्ही करू इच्छिता तितक्या लवकर, पण जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढं करावं हे माझं सजेशन राहील. दुसरं म्हणजे साऊंड माइंड असलं पाहिजे. साऊंड माइंड म्हणजे काय, तर फ्री विलने तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे कुणीतरी तुम्हाला धाक दाखवलाय, तुम्हाला जबरदस्तीने लिहून घेतलंय किंवा कुठलं तरी व्यसन आहे एखाद्या व्यक्तीला आणि त्या व्यसनाच्या खाली त्यांनी जर विल केलं असेल तर ते विल वॉइड होतं, ते विल कायदेशीर होत नाही. आणि म्हणूनच त्या व्यक्तीचं हे बिहेवियर हे साऊंड माइंड असलं पाहिजे. आता बरेच वेळा असं होतं की एखादी व्यक्ती असेल, तिला वेड्याचे झटके येतात, पण ती काही वेळेस चांगली असते, काही वेळेस मनस्थिती खूप खराब असते. तर अशा वेळेस जेव्हा खराब मनस्थितीमध्ये जर त्या व्यक्तीने विल केलं असेल तर ते विल वॉइड पकडलं जातं, म्हणजे अवैध पकडलं जातं. आणि म्हणूनच साऊंड माइंड असतानाच हे विल करणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यासाठी मी एक उदाहरण देईन. माझ्याकडे एक आजोबांचं विल करायला आलं होतं आणि आजोबांचं वय फार नव्हतं, 62 होतं. माझी रात्रीची 8 वाजताची त्यांची अपॉइंटमेंट ठरलेली होती. पण काय झालं की दुपारीच त्यांचा फोन आला की मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय आणि प्लीज तुम्ही मला भेटायला याल का. मग मी तिथे फोन आल्यानंतर मग मी म्हंटल की कुठे आहात तुम्ही, तुमच्या सोबत कोण आहे. आणि त्यांचे जावई तेवढ्यात मला घ्यायला आले की ते दीनानाथ हॉस्पिटलमध्ये आहेत, तुम्ही प्लीज चला. आम्ही गेलो, डॉक्टरांशी बोललो, त्यांची मानसिक परिस्थिती विचारली, सगळं बोलणं माझं झालं. अगदीच बेडरिडन अवस्थेमध्ये होते आजोबा, कारण 650 शुगर झाली होती. सो भरोसाच नव्हता की काय होईल. पण त्यांनी त्या क्षणी मला सांगितलं की मला विल करायचंय. मी तुम्हाला सांगते, त्यांच्या इथे मी थांबले, त्यांचं बोलणं सगळं ऐकून घेतलं. माझ्याकडे तेव्हा वही पेन सुद्धा नेलेलं नव्हतं, जायचंय आजोबांना भेटायला, एवढंच एक विषय होता. तर मला काय सुचलं मला माहित नाही, पण अचानक मी माझा मोबाईल उचलला आणि रेकॉर्डिंग केलं. ही गोष्ट होती सोमवारची. मंगळवारी रात्री, म्हणजे सोमवारी रात्री मी 2 पर्यंत जागून ते विल पूर्ण केलं. नंतर आम्ही मंगळवारी भेटलो. दुर्दैवाने रजिस्ट्रारची अपॉइंटमेंट त्या दिवशी मिळाली नाही, म्हणून ते विल घाईघाईत नोटराईज केलं. मंगळवारी विल नोटराईज झालं आणि रविवारी मला सकाळी फोन आला की आजोबा गेले. तर मी म्हणूनच नेहमी सांगत असते की इतक्या शेवटच्या क्षणाला जेव्हा तुम्ही विल करता तेव्हा तुमची मानसिक परिस्थिती नक्कीच चांगली असू शकते असं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वयानुसार मेमरीचे पण प्रॉब्लेम होऊ शकतात, मेमरी आठवत नाही काही, अशाही गोष्टी होऊ शकतात. सो
विल तुम्ही वेळेतच करायला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे ती स्वकष्टार्जित मिळकत असली पाहिजे, तुमची सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी असली पाहिजे. म्हणजे वडिलोपार्जित मिळकतीचं तुम्ही इच्छापत्र करू शकत नाही. स्वकष्टार्जित मिळकतच असायला पाहिजे, हा मात्र महत्वाचा नियम आहे. म्हणजे उद्या माझ्या मुलावरती भयंकर प्रेम आहे म्हणून मी उचलून शनिवार वाड्यात त्याला गिफ्ट दिला तर असं चालणार नाही. तुमचं प्रेम एकीकडे आहे पण स्वकष्टार्जित मिळकत आहे, त्याच मात्र तुम्हाला मृत्यूपत्र करावं लागतं. आता आपण बघितलं की ह्या 3 कंडिशन्स आपल्याला पाळायला. मग आता आपण मृत्यूपत्राचे प्रकार काय येतात. मृत्यूपत्राचे तसे प्रकार बरेच येतात पण जे आपल्या आता रिलेटेड आहेत आपण त्याच्यावरती बोलू. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सर्वसाधारण किंवा सिंपल विल आम्ही ज्याला म्हणतो असं विल, की ज्याच्यामध्ये कुठलीही अट-तट नसते, कुठलंही कायदेशीर बंधन नसतं, कंडिशन नसते, अशा पद्धतीचं जे विल केलं जातं त्याला सिंपल विल असा शब्द वापरतात. दुसरा जो असतो तो प्रकार असतो कंडिशनल विल. म्हणजे अशी काहीतरी अट घातली जाते की ज्याच्यामुळे ती कंडिशन जेव्हा ती व्यक्ती मयत होते त्याच्यानंतर त्याच्या वारसांना त्याच्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करावी लागते. म्हणजे कधी कधी ना इतकी लोक इमॅजिनेशनली लिहितात की त्याच्यामध्ये असं लिहितात की माझ्या मुलाच्या मुलाला माझी हा फ्लॅट देऊन टाकावा. पण अरे तुमच्या मुलांनी जर लग्न केलं नाही तर मग ती कंडिशन फुलफिल होईल का, तर नाही होणार. म्हणूनच जेव्हा केव्हा तुम्ही कराल तेव्हा ते इमॅजिनेशनली असलं नाही पाहिजे, ते सत्य परिस्थितीला धरून असलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये अजून एक उदाहरण मी तुम्हाला देईन की माझ्याकडे एक आजी आहे आणि त्यांना 6 मुलं आहेत. मला असं वाटतं की ज्यांनी माझं हे लेक्चर 2दा-3दा ऐकलंय त्यांच्यासाठी ही रिपिटेशन आहे, पण सॉरी हे सांगायला गरजेचं आहे कारण त्याच्याशिवाय लोकांना त्याचं अवेअरनेस येणार नाही. तर एक आजी माझ्याकडे आहेत ज्या माझ्या क्लायंट आहेत गेली 5 वर्ष आणि त्यांचं विल मी केलं होतं. तर त्यांना एकूण 6 मुलं होती आणि 6च्या 6ही मुलं त्यांना सांभाळत नाही. आता आपण ह्यामध्ये नको जायला की आई चुकलीये का मुलं चुकली आहेत, आपण त्याच्याशी त्या विषयावरती नको बोलायला. परंतु असं झालं की त्या बाईंच्या मिस्टरांना हार्ट अटॅक आला आणि मुलगा डॉक्टर म्हणून त्याला बोलवलं आणि त्याला सांगितलं की बाबांना बरं वाटत नाही, तू जरा त्यांना तपास. तर गंमत सांगते, मुलांनी सांगितलं की आई आधी मला चेक एक अमाऊंटचा, त्याच्याशिवाय मी बाबांना हॉस्पिटलमध्ये नेणार नाही. आता विचार करा, घरामध्ये नवऱ्याला हार्ट अटॅक आला आहे, भयंकर अत्यावस्था आहे आणि अशा वेळेस मुलगा पैसे मागतोय. त्या आईची काय मानसिकता झाली असेल आपण विचार नाही करू शकत. पण आपल्या नवऱ्याला वाचवावं म्हणून त्यांनी न विचार करता पटकन चेक दिला, हॉस्पिटलमध्ये नेलं. 2 वर्ष ते आजोबा होते, त्याच्यानंतर ते आजोबा एक्सपायर झाले. पण ह्यामुळे त्या एक धडा नक्की शिकल्या होत्या की मुलांवरती आपण अवलंबून राहायचं नाही. आणि माझ्यासारखी जी व्यक्ती आहे की जी नक्की पडते, तर अशा आई वडिलांचा सांभाळ करण्यासाठी माझी इस्टेट मला अनाथ आश्रमाला द्यायची आहे किंवा अशा ठिकाणी अशा वृद्धाश्रमाला द्यायची आहे की जिथे त्या मिळकतीचा विनियोग होईल. आणि खरोखरीच त्यांनी तसं ते विलमध्ये नमूद केलं आणि लिहिताना सुद्धा असंच लिहिलं की मी माझ्यासारख्या अनाथ आई बापांसाठी ही मिळकत वापरावी. म्हणजे आज अशी खरीखरीच परिस्थिती दुनियेमध्ये बघायला मिळते. तर मग अशा पद्धतीचं त्यावेळेस तुम्हाला कंडिशनल विल पण करता येतं की माझ्या मुलांनी जर माझा सांभाळ केला नाही किंवा त्याच्यामध्ये लिहिलं होतं की माझ्या नातवांनी जर सांभाळ केला तर त्याला थोडासा हिस्सा द्यावा, परंतु जर त्यानेही नाही केलं तर मग मला सर्व मिळकत ही त्या वृद्धाश्रमाला द्यायची आहे. तर अशा पद्धतीचं सशर्त विल म्हणजे कंडिशनल विल करता येतं की जर मुलांनी नाही सांभाळ केला तर तुम्ही ती इस्टेट तुम्हाला हव्या त्या व्यक्तीला देऊ शकता. तिसरं जे आहे त्याच्याविषयी हल्ली खूप अवेअरनेस आलेला आहे, ज्यांना आपण संयुक्त विल असं म्हणतो, जॉईंट विल. म्हणजे काय, तर नवरा आणि बायको हे दोघं जण एकत्रित विल करू शकतात. ह्याला कायद्याने बंधन तर अजिबात नाही, परंतु याच्यामध्ये एक चांगल्या गोष्टी अशा आहेत की नवरा त्याच्या मिळकतीचं वर्णन हे पूर्ण घालू शकतो, बायकोने तिचं नाव घालायचं, तिची मिळकत पूर्ण लिहायची आहे आणि त्या दोघांनी आपापल्या इच्छा एकत्रित एका विलमध्ये घालायच्या आहेत. ह्याच्यामध्ये अजून एक परत मी मगाशी म्हटलं तसं एक उदाहरण माझ्याकडे झालं होतं की नवरा आणि बायकोनी जॉईंट विल केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये नवऱ्याने लिहिलं होतं की माझे सर्व अवयव, माझं शरीर जे आहे ते दान करा, देहदान करायचं आहे
तर मिसेसनी असं लिहिलं होतं की माझे कुठलंही अवयव दान करू नका, नेत्रदान करू नका, तर माझे सर्व कर्मकांड करा. तर अशाही पद्धतीचं विल आपण जॉईंट विल करू शकतो. आणि जॉईंट विल करताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की जो कोण माघारी राहील तर त्याला ते विल बदलण्याचा पूर्णपणे हक्क राहिला पाहिजे, असं त्याच्यामध्ये शक्यतो नमूद करा. म्हणजे काय होईल की उद्या काही लिगल कॉम्प्लिकेशन्स झाले किंवा दोघांपैकी एक व्यक्ती हयात आहे आणि दुसरी मयत झालेली आहे, तर अशा वेळेस त्या मिळकतीचं काय करायचं हा प्रश्न राहत नाही. तिसरं एक जे विल केलं जातं तर ते तोंडी विल केलं जातं. ऍक्च्युली आता ते वापरत नाही तेवढी लोक, परंतु पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती असेल की एकेका घरामध्ये 3-3, 4-4, 5-5 अशी मुलं असायची आणि शेत जमीन असायची. तर अशा वेळेस मग तोंडी वाटप केला जायचा आणि सरसनिरस वाटप आपण ज्याला म्हणतो, जे गावाकडची लोक असतील तर ते समजू शकते की सरसनिरस वाटप केला जायचा. आणि मग उजवीकडची बाजू कुणाला, डावीकडची बाजू कुणाला, पश्चिमेकडची कुणाला, पूर्वेकडची कुणाला, असं सगळं त्याच्यामध्ये घरातला जो कर्ता पुरुष आहे, जो विल करणार आहे, तर तो लिहायचा, सांगायचा आणि तोंडी सांगितल्यानंतर त्यांनी तहसीलदाराच्या कार्यालयात जाऊन हे विल केलं जायचं. परंतु आपल्याकडे आता ते विल तेवढं ग्राह्य धरलं जात नाही, कारण आपल्याला माहितीये की माणसं शब्द बदलतात. आणि महत्वाचं म्हणजे जे आर्मी फोर्स मधले आहेत किंवा जे सैनिक आहेत, बॉर्डरवरचे जे, म्हणजे आज कारगिल दिन आहे आणायचे, तर त्यांच्याबद्दलही मी सांगू इच्छिते की अशी जी लोक आहेत तर ह्यांना स्पेशल प्रिव्हिलेज दिला जातो की त्यांनी त्यांचं विल तोंडी करायचं, आपल्या सिनियरला सांगायचं आहे आणि मग त्याच्याप्रमाणे त्याचं एक्झिक्युशन केलं जातं. ते विल व्हॅलिड असतं. त्याचं कारण असं आहे की सैनिक जेव्हा बॉर्डरवरती असतो तेव्हा त्याच्या प्रॉपर्टीबद्दल निश्चित विचार करत नसेल, परंतु आपल्या फॅमिलीचा नक्कीच विचार मनामध्ये येतो. त्यामुळे त्यांनी जर हे विल केलं तर ते विल ग्राह्य धरलं जातं. तर अशा पद्धतीचे विलचे प्रकार येतात जे आपल्याला रिलेटेड आहेत आणि अशा पद्धतीचं मृत्यूपत्र आपण करू शकतो. आता समजा एखादं विल त्यांनी कुणी एका व्यक्तीने केलं, परंतु त्याचं इंटेन्शन क्लिअर दिसलं नाही किंवा त्याच्यामध्ये खूप लिगल कॉम्प्लिकेशन्स दिसली, तर अशा वेळेस हिंदू वारसा कायदा 1925च्या 74 कलमानुसार हे मृत्यूपत्र हे अनिश्चित असल्यामुळे ते अवैध ठरतं, इनव्हॅलिड ठरतं. सो आपलं मृत्यूपत्र हे सुटसुटीत, फार कायदेशीर भाषेत तुम्ही राहायला पाहिजे तसं नाही, परंतु त्याच्यामधनं जो काही अर्थ निघेल, जो काही इंटेन्शन निघेल ते क्लिअर असलं पाहिजे, एवढी मात्र आपण काळजी घेणार आहोत. तर आता आपण बघितलं की मृत्यूपत्राचे प्रकार किती. आता हे जेव्हा आपण मृत्यूपत्र करतो तर तेव्हा एक महत्वाची गोष्ट अशी आहे की अंध व्यक्ती, मूकबधीर व्यक्ती हे सुद्धा विल करू शकतात. अंध व्यक्तीने दुसऱ्या कुणाच्याही मार्फत हे विल करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ते वाचून दाखवायचे त्याला, आणि जेव्हा तो म्हणेल की हे विल बरोबर आहे तेव्हाच ते विल ग्राह्य धरलं जाईल. मूकबधीर ह्या व्यक्तींना सुद्धा आपलं विल करता येतं, त्याला कायद्याने कुठलंही अडचण नाही. तर अशा पद्धतीचं मृत्यूपत्र आपण करू शकतो. हे मृत्यूपत्राचे प्रकार आहेत. आता आपण मृत्यूपत्र मध्ये काय समाविष्ट असतं किंवा संपत्ती कशा पद्धतीची असते ते आता आपण बघूया. तर मृत्यूपत्रामध्ये जेव्हा आपण एखादी मिळकत लिहितो तर या मिळकती दोन प्रकारच्या असतात, हे आपल्याला माहिती आहे. एक चल आणि दुसरी अचल. चल म्हणजे जी मुव्हेबल आहे ती प्रॉपर्टी आणि जी इमूव्हेबल आहे ती. तर मुव्हेबल मध्ये मी सांगायची गरज नाही, तरी सुद्धा मी सांगते की लोक विसरतात. आपले दागदागिने, आपल्या एफडीज, आपल्या म्युच्युअल फंड्स, आपल्या LIC पॉलिसीज, याच्याबरोबर आपले शेअर्स, म्युच्युअल फंड्स जे काही आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करू शकता. याच्याच बरोबर तुमच्या गाड्या, तुमचे देव कुठे असायला पाहिजेत, म्हणजे काही घरामध्ये अगदी त्यांच्याकडे देऊळ असतं किंवा परंपरेने ते देव आलेले असतात, हे देव सुद्धा तुम्ही कुणाच्या नावाने द्यायचे हे आपण ठरवू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये परत एकदा सांगते तसं कायद्याने कुठलीही अडचण नाही आणि हे आपण अशा पद्धतीचे मुव्हेबल मध्ये करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण मेडिकल क्लेम्स, मेडिकल पॉलिसीज, तुमचे बँक अकाउंट हे सगळं तर घालाच, पण बँक अकाउंटचे डिटेल्स घाला. म्हणजे समजा आता कुठल्या बँकेचे FDs असतील तर त्याचे बँक डिटेल्स घाला, त्याची शाखा कुठली असेल, त्याच्यानंतर त्याची मॅच्युरिटी डेट किती असेल, तर प्लीज हे सगळं त्याच्यामध्ये मेन्शन करा. म्हणजे आपल्याला कायदेशीर कुठलीही अडचणी येणार नाही. कारण हल्ली आपण बघतो की मुलं परदेशी असतात, त्यांना आई वडिलांच्या प्रॉपर्टी मधलं काहीही माहिती नसतं आणि जेव्हा असं काही वेळ येते
तेव्हा ते क्लेम करायला जातात, तेव्हा त्याच्यावरती फक्त नॉमिनेशन असतं किंवा त्या एफडीज कुठल्या बँकेत आहेत याची सुद्धा त्यांना खात्री नसते किंवा कुठल्या ब्रँचमध्ये असतील असंही माहिती नसतं. सो ते सगळं मेन्शन करा डिटेल घालून, म्हणजे मग पुढे भविष्यात आपल्या मुलांना अडचण येणार नाही. त्याच्यानंतर इमूव्हेबल प्रॉपर्टीमध्ये जसं आपण म्हणतो तसं फ्लॅट, प्लॉट हे वगैरे, नंतर तुमची शेत जमीन असेल, एनए प्लॉट्स असतील, हे सगळं मेन्शन करा. याच्यामध्ये घालताना सुद्धा मी म्हणलं तसं की तो तपशील घाला. तपशील घाला म्हणजे काय, तर त्या मिळकतीचा गट नंबर काय आहे, त्या मिळकतीचा सर्वे नंबर काय आहे, त्या मिळकतीचा हिस्सा नंबर काय आहे, सिटी सर्वे नंबर काय आहे, हे सगळं मेन्शन करा. ह्याच्या बरोबर आता जर आमचा ऍग्रिकल्चरल जमीन आहे, शेत जमीन आहे तुमची, तर त्याचं क्षेत्र किती, समजा ती संयुक्तिक असेल म्हणजे काय, तर ती जॉईंट प्रॉपर्टी असेल, तर ह्याच्यामध्ये तुमचा हिस्सा किती आहे त्या हिस्साच तुम्ही फक्त विल मध्ये मेन्शन करू शकता. म्हणजे असं नाही की पूर्ण प्रॉपर्टी तुम्हाला द्यायला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे पूर्ण प्रॉपर्टी लिहून मग माझा हिस्सा त्याच्यामध्ये इतका इतका येईल हे नमूद करणं अत्यावश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त बरेच लोक असं लिहितात की पुण्यामध्ये माझा जो फ्लॅट आहे तो माझ्या मुलाच्या नावावरती करा, पण पुण्यामध्ये कुठे फ्लॅट आहे, पुण्यामधला जो फ्लॅट आहे तर त्याची सोसायटी आहे का, त्या सोसायटीचं नाव काय, ती सोसायटी कुठे आहे, त्याचा सीटीएस नंबर काय, त्याचा मजला काय, म्हणजे त्या बिल्डिंग मध्ये समजा आता काय आपण यशोधन नावाची एखादी बिल्डिंग असेल तर यशोधन मध्ये माझा 8 नंबरच्या मजल्यावरील माझा फ्लॅट नंबर 8 असून त्याचं क्षेत्रफळ किती आहे हे सुद्धा नमूद करणं गरजेचं आहे. की तुमची स्वकष्टार्जित प्रॉपर्टी तुम्ही कशी घेतली हे सुद्धा लिहिलं तरी चालेल. त्याला समजा तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही इंडेक्स 2 सुद्धा लावू शकता. सो त्याचं डिस्क्रिप्शन मात्र तेवढं परफेक्ट असलं पाहिजे, नाहीतर मग पुढे परत लिगल कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. म्हणजे 2 शेजारचे फ्लॅट आहेत, फ्लॅट नंबर चुकीचे घातले गेलेत, अशी मग उदाहरणं ऐकायला मिळतात. आणि जेव्हा तुम्ही चेअरमन सेक्रेटरीकडे जाता सोसायटीच्या, तेव्हा तो विचारतो की तुमचा नक्की फ्लॅट नंबर किती, कारण विल मध्ये वेगळा लिहिलेला असतो आणि प्रत्यक्षात वेगळा असतो. सो असे लिगल कॉम्प्लिकेशन्स जर अवॉइड करायचे असतील तर त्याचं प्रॉपर्टीचं वर्णन हे परत परत एकदा चेक करा आणि ते परफेक्टच लिहा. तर आपण बघितलं की प्रॉपर्टीचे हे 2 प्रकार येतात, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता कायद्यानुसार अजून थोडंसं ऍडव्हान्स आपण टेक्नॉलॉजी म्हणूया की ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल आता आपण इंटेलिजन्स बघतो, त्याच्याबरोबर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सचे सुद्धा तुम्ही देऊ शकता. म्हणजे काय, तर तुम्ही कॉपीराईट एखादं घेतलं असेल किंवा तुम्ही एखादा ट्रेडमार्क रजिस्टर केला असेल, याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर एखाद्या प्रॉपर्टीचं समजा आता कलाकार असेल आणि त्यांनी एखाद्या ह्याचं कॉपीराईट घेतलं असेल, तर ते तुम्ही बिल मध्ये मेन्शन करू शकता की ह्याचे कॉपीराईट्स माझ्या मुलांकडे द्यावेत, माझ्या लिगल हेअर्सकडे द्यावेत. कारण काय होतं की तुम्ही खूप मेहनत करून ते सगळं केलेलं असतं आणि मग त्याचा मिसयूज होऊ शकतो, त्याची चोरी होऊ शकते, म्हणजे बौद्धिक चोरी होऊ शकते. सो ते होऊ नये म्हणून मग त्याचे राईट रिझर्व जेव्हा करा तेव्हा ते बिल मध्ये पण मेन्शन करा. म्हणजे बघा, एखादं पुस्तक आपण उघडतो आणि त्या पुस्तकाच्या पहिल्या बाजूला आपण बघितलं असेल त्या पानावरती लिहिलेलं असतं की हे हक्क प्रकाशकाकडे प्रस्थापित आहे, तसेच लेखकाकडे प्रस्थापित आहे असंही लिहिलेलं असतं. तर लेखकाकडे जेव्हा असेल तेव्हा लेखकाला त्याच्या विल मध्ये त्याच्या मुलांना हे प्रॉपर्टी देण्याचा पूर्णपणे हक्क अधिकार आहे. याला कायद्याने कुठलंही बंधन नाही, पण ते मेन्शन करणं गरजेचं आहे. आता आपण पुढचा प्रकार बघू की मृत्यूपत्र करायचं हे ठीक आहे, त्याचे कंटेंट्स काय आहेत हे आपण बघितलं, चल अचल प्रॉपर्टी. पण ह्याच्याबरोबर मृत्यूपत्र अजून कुणाला करता येतं किंवा कुणाच्या नावाने करता येतं हेही फार तितकंच महत्वाचं आहे. जसं की आता एखादी माझी प्रॉपर्टी आहे आणि ती माझ्या वारसांमध्ये जर मला द्यायची नसेल तर मी एखादी ट्रस्ट किंवा चॅरिटी जी आहे तर त्यांना मी देऊ शकते. म्हणजेच काय, तर धर्मदाय संस्था असतात किंवा अनाथ आश्रम असतात, यांना सुद्धा तुम्ही देऊ शकता. परंतु ते देताना एक मात्र गोष्ट आहे की त्याच्यामध्ये पूर्ण त्या संस्थेचं नाव, त्या संस्थेचा नोंदणी क्रमांक, याचबरोबर त्या संस्थेचे कायदेशीर कागदपत्र हे सुद्धा त्याच्यामध्ये असायला पाहिजे. त्याच्याबरोबर संस्थेचा पत्ताही असायला पाहिजे. बरेच वेळा असं होतं की अशा ट्रस्ट किंवा हे तर नावं खूप एकसारखी असतात आणि मग अशा वेळेस जेव्हा ती व्यक्ती म्हणते की माझं मृत्यूपत्राने ही मिळकत ह्या चॅरिटीला द्यावी, तर नक्की कुठे चॅरिटी करायची हेच कळत नाही, कारण नाव फक्त असतं किंवा ते नावही नीट नसतं. तर त्याच्यामध्ये पुढे काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून ते नाव पूर्ण तुम्ही लिहा, त्याच्यामध्ये त्या संस्थेचा नोंदणी क्रमांक लिहा आणि
जेव्हा द्यायच्या आधी, मृत्यूपत्र करायच्या आधी त्यांची कायदेशीर कागदपत्र मात्र तुम्ही बघणं अत्यावश्यक आहे. कारण ही संस्था नक्की खरंच चालू आहे का नुसतंच नोंदणीकृत केलेली आहे का एखादाच माणूस फक्त तिथे दिसतो आहे, ट्रस्टी कोण कोण आहेत हे सुद्धा बघणं खरोखरीच अत्यावश्यक आहे असं मला वाटतं. याच्याच बरोबर एखादी स्त्री गर्भवती असेल पण तिला काय मूल होणार आहे हे आपण नाही ठरवू शकत, परंतु त्या गर्भवती स्त्रीच्या बाळासाठी सुद्धा तुम्ही ही मिळकत देऊ शकता, त्यातला पार्ट देऊ शकता, पण ते बिल मध्ये तुम्ही नमूद करू शकता. किंवा एखादी विधवा स्त्री असेल म्हणजे तुमची सून असेल किंवा नातेवाईकांमध्ये असेल किंवा बहीण असेल, आत्या असतील, ह्यांच्यापैकी कुणालाही तुम्ही ते देऊ शकता, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही बिलमध्ये तसं मेन्शन केलं पाहिजे, त्यांचं नाव लिहिलं पाहिजे. विधवा असतील तर त्यांचं विधवा आहेत आणि त्यांचा घटस्फोट झालाय किंवा काय पती नाहीये परंतु मला त्यांची सेवा करायची इच्छा आहे, हे सगळं इंटेन्शन घेऊन तुम्ही ते बिलमध्ये नमूद करू शकता. याच्याच बरोबर आपण मिळकत दिली इथपर्यंत ठीक आहे, पण काय होतं की जेव्हा हे मृत्यूपत्र करणारा व्यक्ती हयात नसतो तेव्हा ह्याचं अंमलबजावणी, एक्झिक्युशन हे परफेक्ट होतंय की नाही हे माहीत नसतं किंवा त्याची एक रुखरुख, एक काळजी कायमच त्या व्यक्तीला राहते. आणि म्हणूनच आपण त्याच्यासाठी मृत्यूपत्राचा एक्झिक्युटर नेमू शकतो. एक्झिक्युटर म्हणजे त्याला मराठीमध्ये व्यवस्थापक असा शब्द आहे. तर व्यवस्थापक म्हणजे काय, तर त्या व्यक्तीने मृत्यूपत्र करणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे किंवा त्यांनी नमूद केलेल्या बिलमधल्या व्यवस्थेप्रमाणे सर्व व्यवस्था त्याच्या मृत्यूनंतर होतीये की नाही, त्या मिळकतीचं विभाजन होतंय की नाही, ती प्रॉपर्टी त्याच लिगल हेअर्सकडे जाते की नाही हे बघण्याचा त्याला हक्क आहे. आता एक्झिक्युटर जेव्हा तुम्ही नेमता तर तेव्हा त्याला कुठलाही मोबदला देण्याची गरज आहे की नाही हे तुम्ही ठरवू शकता. असं काही नाही की कायद्याने लिहिलेलं आहे की तुम्ही त्याला जर एक्झिक्युटर म्हणून नेमलं तर तुम्ही त्याला पैसे दिले पाहिजेत, पण काही काही ठिकाणी अशी परिस्थिती होते की त्याला मोबदला देऊन तुम्ही हे करू शकता. एकच मिनिट. सॉरी. तर याच्यामध्ये खूप वर्स्ट केस माझ्याकडे झालेली होती म्हणून मी तुम्हाला सांगते की का एक्झिक्युटर नेमणं गरजेचं आहे. म्हणजे फार चटका लावणारा अनुभव होता आणि माझ्या आयुष्यातला तो पहिला अनुभव होता. एक लहान मूल होतं आणि त्याला वरती खेळताना आपण नाही का वरती झेलतो त्याला, तसं करताना वडिलांकडून ती मुलगी पडली आणि तेव्हा ती गतिमंद झाली आणि त्याच्यानंतर ती एकुलती एक मुलगी आणि वडिलांना तो गिल्ट कायमच होता की आता ह्या मुलीचं पुढे कसं होणार. जसं वय वाढत गेलं तशी ती गोष्ट त्यांना जास्त मनाला खात होती, परंतु ह्याचं बिल कसं करायचं किंवा काय करायचं. तर आमची भेट झाली. मला पहिल्यांदा फक्त ती मुलगी गतिमंद आहे एवढंच मला फक्त माहिती होतं आणि ज्यांनी मला रेफरन्स दिला होता त्यांनी मला सांगितलं की ती मुलगी तुम्हाला विचारेल की तुम्हाला चहा पाहिजे का, तर जितके वेळा ती चहा देईल तुम्ही प्लीज ती प्या. त्याची गंमत पुढे सांगेन तुम्हाला काय झालं. तर मी त्यांच्या घरी गेले. मला तोपर्यंत खरोखरीच काहीच आयडिया नव्हती. मी क्लायंटच्या घरी गेले, म्हणजे ही गोष्ट मी तुम्हाला सांगते 7 वर्षापूर्वीची. आणि त्यांची मुलगी आल्यालाच मला विचारलं तुला चहा देऊ का. तर ज्यांच्याकडनं रेफरन्सनी मी गेले होते त्यांनी सांगितलं होतं चहाला नाही म्हणू नका. म्हटलं ठीक आहे द्या तुम्ही. जेव्हा मला ते आई वडील तिचे बोलले तेव्हा लक्षात आलं की तिला वेड्याचे खूप झटके येतात आणि ती इतकी व्हायलंट होते की घरातली वस्तू फेकून देते, भांडी फेकून देते, आई वडिलांना घराच्या बाहेर काढते, इतकी वर्स्ट परिस्थिती आहे. तर वडिलांनी हे सांगितलं मला की असं माझ्याकडनं ती मुलगी लहानपणी पडल्यामुळे हे सगळं झालं आणि पुढे तिचं काम तशा पद्धतीचं नॉर्मल मूल म्हणून ते जगू नाही शकलं. ती स्पेशल चाइल्ड होती, तर ऑब्व्हियसली आई वडिलांना एक काळजी होती की ह्याच्यानंतर ह्या मुलीचं काय करायचं. त्यांनी मला विचारलं ह्याला काय दुसरा आपण मार्ग शोधू शकतो. तर मी म्हटलं तुम्ही एखादा एक्झिक्युटर नेमा, कारण तुमच्या माघारी तुम्ही मुलीची कशी काळजी घेणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे. कारण त्यांनी हे नक्की ठरवलं होतं की माझ्या मुलीला कुठल्याही अनाथ आश्रमात मी ठेवणार नाही. तर त्यांनी एक मानलेला असा म्हणजे त्या आईचा भाऊ असा जो होता तर त्याला एक्झिक्युटर म्हणून नेमलं आणि त्याला सांगितलं की बाबा आम्ही दोघांना गेल्यानंतर ह्या मुलीची पूर्ण काळजी घेणं, तिला दवाखान्यात नेणं, तिला खायला प्यायला घालणं हे सगळं तुला बघायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुला एक अमाऊंट देणार आहोत.
सो अशा पद्धतीचे एक्झिक्युटर आपण नेमू शकतो आणि ती एक्झिक्युटर नेमल्यानंतर त्या मुलीच्या पूर्ण ह्याची जबाबदारी त्यांच्याकडे असते. आणि मग मी अनेक वेळा त्यांच्याकडे चहा प्यायला, हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि त्या मुलीला मी नेहमी भेटत होते आणि ती मुलगी कधी हट्ट करून बसायची की मला आज लग्नच करायचंय, आज मी रुसून बसली, असं करत करत 35 वय झालं होतं. आणि ते विल आम्ही रजिस्टर केलं आणि आईची पण कंडिशन खूपच मानसिक वीक होती, कारण त्यांचा कॉन्फिडन्स पूर्ण गेलेला होता. आणि एक दुर्दैवाची गोष्ट म्हणू किंवा काय माहिती नाही मला, पण 2 वर्षांनी ती मुलगी आधी गेली. त्याच्यामुळे एक्झिक्युटरला काम करण्याची गरज नाही पडली. परंतु ते आई वडील रोज प्रार्थना करायचे की माझ्या मुलीचा मृत्यू माझ्या आधी यावा, म्हणजे तिचं व्यवस्थापन करायची काळजी आम्हाला राहायला नको. तशा वर्स्ट पण परिस्थिती असतात, त्याच्यामुळे मग एक्झिक्युटर नेमणं गरजेचं असतं. किंवा कधी कधी घरातले सुद्धा एकमेकांशी वादविवाद असतात, डायरेक्टली आपण बोलू शकत नाही, किंवा ही प्रॉपर्टी दिल्यामुळे आणखीन काही प्रॉब्लेम होऊ शकतात असे जर लक्षात आलं तर आपण नक्कीच एक्झिक्युटर नेमू शकतो. ह्याच्यासाठी एकच एक्झिक्युटर नेमला पाहिजे असंही नाही. एक्झिक्युटर तुम्ही 2 नेमू शकता, पण जेव्हा केव्हा नेमाल तेव्हा त्याचं वय हे 18 वर्षाच्या पुढे असलं पाहिजे, तो स्वतः साऊंड माइंड असला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो वयाने लहान असला पाहिजे मृत्यूपत्र करणाऱ्याच्या. एवढ्या 3 गोष्टी आपण करणार आहोत. एक्झिक्युटरचं पूर्ण नाव, त्याचा पूर्ण पत्ता आणि त्याचं वय हे मेन्शन करणं अत्यावश्यक आहे. सो तुम्ही एक्झिक्युटर्स नक्कीच नेमू शकता, याला बंधन नाही. त्याच्याच बरोबर कायद्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट जी सांगितली आहे ती म्हणजे 2 साक्षीदार. साक्षीदार असणं इच्छापत्रासाठी हे अत्यावश्यक आहे. जेव्हा तुम्ही साक्षीदार घेता तर तेव्हा 2 गोष्टी पुन्हा मी सांगेन. त्याचं वय लहान असलं पाहिजे मृत्यूपत्र करणाऱ्याच्या पेक्षा, अर्थात तो सज्ञान असायला पाहिजे. तो तुमचा नातेवाईक असला पाहिजे असं काही नाही, तो तुमचा शेजारी पाजारी मित्र, तुमचा अजून काय भाचे पुतणे असं कोणीही चालेल. म्हणजे त्याला असं काही नाही की हा फक्त तुमच्या नातेवाईकांमधलाच असला पाहिजे. फक्त एवढंच आहे की तो या विल मधला बेनिफिशरी असला नाही पाहिजे, म्हणजेच लाभार्थी असला नाही पाहिजे. त्याला त्याच्यामधनं कुठलीही प्रॉपर्टी मिळायला नको, एवढी फक्त आपण काळजी घ्यायला पाहिजे की तो साक्षीदार कसा निवडावा. आणि जेव्हा तुम्ही साक्षीदार घेता तेव्हा त्याचे सुद्धा फोटो, त्याचे आय कार्ड्स, आधार कार्ड, ड्रायव्हिंग कार्ड किंवा पासपोर्ट याची कॉपी त्याला लावली पाहिजे. मृत्यूपत्र जेव्हा करतात तेव्हा मृत्यूपत्र करणाऱ्याचं सुद्धा आयडेंटिफिकेशन, पूर्ण नाव, आधार कार्ड हे सुद्धा त्याला जोडाच. परंतु जेव्हा साक्षीदार येईल तेव्हा साक्षीदाराच्या समोर विल करणाऱ्यांनी सह्या कराव्यात, म्हणजे जेणेकरून उद्या कोर्टामध्ये याला काही चॅलेंज केलं तर साक्षीदार यांची साक्ष ही महत्वाची धरली जाते. फक्त एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, म्हणजे बरेच वेळा आपण साक्षीदार म्हणून कुठेतरी सही करायचो, किंवा आपल्यावरती सुद्धा उद्या वेळ येऊ शकते की कोणी साक्षीदार आपण बोलू विलसाठी. तर महत्वाची गोष्ट म्हणजे साक्षीदाराला तुमच्या इच्छापत्रामधले कंटेंट्स माहीत असायला पाहिजेत, असं बंधनकारक नाही. त्यांनी फक्त येऊन साक्ष द्यायची आहे, त्यांनी फक्त उभं राहायचं आहे, माझ्यासमोर ही सही किंवा माझ्यासमोर हा अंगठा केलेला आहे, हे फार महत्वाचं आहे. सो असं काही नाही की तुम्ही साक्षीदाराला पूर्ण विल वाचून दाखवलं पाहिजे, तेवढं मात्र आपण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बरेच वेळा हा प्रश्न मला लोक विचारतात की तुमचं काय सजेशन आहे की मृत्यूपत्र कसं करावं, म्हणजे ते नोटराईज करावं, ते रजिस्टर करावं की ते साधं लिहावं. तर मी तुम्हाला हे सांगेन की मृत्यूपत्र हा असा एक दस्त आहे की ज्याला कुठल्याही स्टॅम्प पेपरची गरज लागत नाही, त्याला कुठलाही मोठा खर्च करायची गरज नाही. जेव्हा केव्हा तुम्ही विल करता तेव्हा तुम्ही हाताने लिहिलेला कागद आहे ज्याच्यावरती तुम्ही सही केलीत आणि तारीख टाकली तरी तो ग्राह्य धरला जातो. जर तो नोटराईज केला तरी सुद्धा तो उत्तम राहील, आणि तुम्ही जर रजिस्टर केलं तर त्याच्यासारखा बेस्ट ऑप्शन आहे. त्याच्या प्रत्येकाची कारणं सांगते मी, की पूर्वीच्या काळी लोक नोंदणीकृत करायचे नाहीत, म्हणजे रजिस्टर विल करायचे नाहीत. मग त्यावेळेस काय करायचं, हाताने विल करायचे आणि सह्या करायचे. परंतु त्याच्यामध्ये बरेच वेळा खाडाखोड व्हायची, किंवा एखादा मजकूर गाळला जायचा, किंवा त्याच्यावरती काठ मारली जायची, त्याच्यामध्ये फेरफार होण्याची शक्यता, किंवा एखादा पेज मिसप्लेस होण्याची शक्यता असते. सो मी नेहमीच लोकांना हे सजेस्ट करते की असं जेव्हा विल कराल तेव्हा ते रिस्की होतं, किंवा कायद्याने त्याला बंधन नाही, किंवा ते कायदेशीर नाही असं मुळीच नाही.
परंतु त्याच्यामधले ग्रेव्हियन्स लक्षात घेता उद्या त्याच्यावरती काही पदार्थ सांडला, खराब झालं, तर महत्वाचं जे काही लिहिलेलं असेल तर ते स्पॉइल होऊ शकतं. म्हणून तुम्ही ते मृत्यूपत्र शक्यतो नोटराईज करा. नोटरी केल्यानंतर काय होईल की त्याच्यावरती दिनांक असतो, 2 साक्षीदार असतात आणि नोटरी त्याचं सील देतो आणि त्याचा सिरियल नंबर घालतो. सो ते पण एक व्हॅलिड वे आहे की तुम्ही करू शकता. आणि जर दस्त नोंदणीकृत केला म्हणजे रजिस्टर केला तर त्याच्या इतका बेस्ट ऑप्शनच नाही. कारण का, एक तर त्याला चॅलेंज करता येत नाही, म्हणजे चॅलेंज केलं तर ते रजिस्टर असतं, त्याच्यामुळे रजिस्ट्रार स्वतः म्हणजे नोंदणीकृत कार्यालयामध्ये त्यांची विचारणा करतात. प्रत्यक्ष त्यांनी स्वतः बघितलेलं असतं की ह्यांनीच मृत्यूपत्र केलंय. शिवाय आपण जे मगाशी म्हटलं की कुठलाही धाक किंवा दबाव न आणता सुद्धा आपण ते विल केलेलं आहे, फ्री माइंडनी केलेलं आहे हे दिसतं. आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या कोर्टामध्ये याला कोणी चॅलेंज केलं तर तेव्हा ते विल डुप्लिकेटमध्ये आपल्याला मिळवता येतं, ज्याला आपण सर्टिफाईड कॉपी असं म्हणतो. म्हणजे समजा मूळ मृत्यूपत्रामध्ये कोणी फेरफार करण्याचा जरी प्रयत्न केला तरी कोर्ट सांगतं की तुम्ही सर्टिफाईड कॉपी आणा. त्याचं प्रत्येक पान हे स्कॅन केलेलं असतं, जे सेफ आहे आणि सिक्युअर्ड आहे. सो त्याला नोंदणी फी जी आहे ती फक्त 100 रुपये आहे आणि त्याला कुठलेही स्टॅम्प पेपर लावण्याची गरज नाहीये. सो हा खूप सेफ वे आहे, कारण आयुष्यभर तुम्ही जी प्रॉपर्टी मिळवता तर त्याच्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशनचा खर्च तर नक्कीच बेअर करू शकता. सो तुम्हाला जर उद्या सगळे प्रॉपर्टी सेफ सिक्युअर्ड पाहिजे असेल तर रजिस्ट्रेशन हे करावं असं मी माझ्या क्लायंटला सजेस्ट करते. परंतु असं नाही केलं तरी सुद्धा ते कायदेशीर आहे, त्याला काहीही कायद्याने अडचण नाही. ह्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टरचं सर्टिफिकेट. डॉक्टरचं सर्टिफिकेट असणं का गरजेचं आहे, कारण त्यावेळेस त्या माणसाची मनस्थिती आणि परिस्थिती दोन्ही फिजिकली आणि मेंटली तो फिट आहे की नाही हे बघण्यासाठी ते सर्टिफिकेट असणं अत्यावश्यक आहे. म्हणजे तुम्ही विल हाताने करा, स्वहस्ताक्षरात करा किंवा ते नोटराईज करा किंवा ते रजिस्टर करा, या तिन्ही पैकी काहीही केलं तरी तुम्ही त्याला 2 साक्षीदार आणि डॉक्टरचं सर्टिफिकेट मात्र घ्या. त्या डॉक्टरांनी हे नमूद करायला पाहिजे त्यांच्या लेटर हेडवरती की मी ह्या व्यक्तीला इतकी वर्ष ओळखतो आणि ते आज रोजी म्हणजे ह्या क्षणी आज मितीस त्यांच्या फिजिकल आणि मेंटल या दोन्ही कंडिशन व्यवस्थित आहे हे म्हणणं अत्यावश्यक आहे, किंवा फिट आहेत असं म्हणणं अत्यावश्यक आहे. त्याच्यामध्ये डॉक्टरांचा रजिस्ट्रेशन नंबर मात्र घालणं महत्वाचं आहे. सो अशा पद्धतीने आतापर्यंत आपण खूप बघितलं की मृत्यूपत्र का करायला पाहिजे, त्याचं महत्व काय, त्याच्यामधले कंटेंट्स काय असायला पाहिजे, त्याच्या महत्वाच्या बाबी काय आहेत, ते मृत्यूपत्र नोंदणीकृत असायला पाहिजे की नसायला पाहिजे, किंवा त्याचं विभाजन कसं असायला पाहिजे, एक्झिक्युटर असायला पाहिजे, साक्षीदार असायला पाहिजे, ह्याच्याबरोबर डॉक्टरचं सर्टिफिकेट असायला पाहिजे, असे आपण महत्वाच्या सगळ्या बाबी बघितल्या. परंतु असा प्रश्न नेहमी येतो की समजा एखाद्या व्यक्तीने मृत्यूपत्र न करता ती जर मयत झाली किंवा तिचा मृत्यू झाला तर मग त्या प्रॉपर्टीचं काय होतं, हा प्रश्न पण अगदी व्हॅलिड आहे. कारण असं काही नाही, आता मी जसं म्हटलं तसं की लोकांच्या तो अवेअरनेस नाहीये की मला माझ्या एकुलता एक मुलगा आहे आणि ती प्रॉपर्टी आपोआप ट्रान्सफर होते असं जर बोलणारी लोक असतील तर हे होऊ शकतं. सो मी त्यांना सांगेन की अशा वेळेस भारतीय हिंदू कायद्यानुसार त्या प्रॉपर्टीचं विभाजन होतं आणि त्याच्यामध्ये सर्व वारसांना त्याची प्रॉपर्टीचं जे आहे ते मिळकत मिळते. परंतु त्याच्यासाठी मग परत तुम्हाला प्रोबेटसाठी ऍप्लिकेशन करा, परत तुम्हाला त्याच्यासाठी तुम्हाला परत हेअरशिप सर्टिफिकेटसाठी ऍप्लिकेशन करा, सक्सेशनसाठी हे करा, अशा खूप लिगल कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात. आणि मग अशा वेळेस काय होतं की जे तुम्ही म्हणजे सर्वसामान्य लोक म्हणतात की कायद्यामध्ये इतक्या क्लिष्ट आहे, इतक्या प्रोसिजर पार्ट होतात, तर हे सगळं जर टाळायचं असेल तर आपण विल आधीच करावं असं माझं सजेशन राहील, कारण त्याच्या बाजू नक्कीच क्लिष्ट आहेत आणि तो जो अर्ज दाखल करण्यापासून किती महिने कोर्टामध्ये चक्रा मारायला लागतील किंवा किती वर्ष चक्रा मारायला लागतील हेही सांगणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे विल आधीच करा म्हणजे प्रश्न येणार नाही आणि मिळकतीचं विभाजन पण आपल्या पद्धतीने करता येतो. दुसरी गोष्ट म्हणजे मी इथे आज उपस्थित महिलांना एक कळकळीची विनंती करेन की जेव्हा केव्हा आपला नवरा म्हणेल की आपल्याला विल करायचंय तर बायकांनो प्लीज त्याच्यामध्ये लक्ष घाला.
कारण का तर आर्थिक बाजू ही तितकीच माहिती असणं गरजेचं आहे, की आता हे बघताय किंवा ह्यांनी बघितलंय मग माझा काय मी सही करेन असं प्लीज करू नका. कारण का तर तुम्ही घर सांभाळता, तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही मुलांना सांभाळता, नवऱ्याचा सांभाळ करता, संसार सांभाळता, मग आर्थिक बाबीमध्ये मागे राहू नका. तुमचं स्त्रीधन हे सुद्धा खूप महत्वाची गोष्ट असते. किंवा तुम्हाला वडिलांकडून आई वडिलांकडून एखादी प्रॉपर्टी मिळाली असेल, सासरची प्रॉपर्टी मिळाली असेल तर, किंवा ह्या सगळ्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तुम्ही स्वतः काही कमवलेली मिळकत असेल, तुमचा पगार किंवा काय जे तुम्ही पैसे कमवले असतील, तर ह्याचं सुद्धा विभाजन करण्याचा किंवा त्या विलमध्ये तुम्ही त्याचं कसे ट्रान्सफर करायची हे नक्कीच लिहू शकता. आणि मला असं वाटतं की ती खूप गरजेची गोष्ट आहे. त्याच्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही पण विल करा, तुमच्या पार्टनरशी, तुमच्या नवऱ्याशी याबद्दल नक्कीच चर्चा करा, तुमच्या घरातल्यांशी बोला, पण तुम्ही पण आपलं विल करा, तुम्ही जागृत राहा, अशी माझी एक कळकळीची विनंती सर्व महिला वर्गांना आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त एक प्रोबेट नावाचा प्रकार असतो. म्हणजे प्रोबेट म्हणजे काय, तर प्रोबेट म्हणजे एखादं विल जर केलं असेल तर ते चॅलेंज करता येतं, हे खरं आहे किंवा नाही याच्याबद्दल सुद्धा बरेच लोक विचारतात. सो ते पण बघणं फार गरजेचं आहे की एखादं विल जर आहे तर ते धाक दाखवून जर एखाद्या व्यक्तीने केलं असेल तर ते किती व्हॅलिड आहे, त्याचा अंगठा खरा आहे की नाही, ती केलेली सही खरी आहे की नाही सुद्धा बघणं फारच महत्वाचं आहे. आता अशा वेळेस अशी एक खूप वाईट परिस्थिती अशी झाली होती की एका आजोबांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता लास्ट स्टेजला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं. तर अशा वेळेस काय झालं की त्यांनी अंगठा दिला आणि ते विल झालं 2 साक्षीदार वगैरे करून. तर अशा वेळेस ते कोर्टामध्ये चॅलेंज केलं दुसऱ्या मुलांनी की वडिलांचं हे जबरदस्ती विल केलेलं आहे आणि वडील जर आमचे शिक्षित होते तर त्यांनी सही न करता अंगठा का केला. तर त्यावेळेस कोर्टाने असा निर्णय दिला की जरी वडील शिकलेले होते, सही करू शकत होते, परंतु कॅन्सरच्या त्या केमोमध्ये किंवा याच्यामध्ये त्यांची शारीरिक परिस्थिती अशी नव्हती की पेन धरून त्यांनी ते लिहावं. आणि अशा वेळेस मग ते विल व्हॅलिड नाही असं नाही, तर डॉक्टरांचं सर्टिफिकेट त्याला होतं की त्यांची आता फिजिकल कंडिशन तशी नाही परंतु मेंटल कंडिशन चांगली आहे. आणि अशामुळे ते विल ग्राह्य धरलं जातं, कारण वडील शिकलेले असताना सुद्धा अंगठा का दिला, तर त्यांची परिस्थितीच तशी नव्हती की ते लिहू शकते. सो अशा पण गोष्टी घडतात. तर त्याच्यामुळे जेव्हा किंवा असं होईल तेव्हा साक्षीदारांनी हे बघायचं आहे की ही व्यक्ती शिकलेली असून सुद्धा अंगठा लावलेला आहे, हा अंगठा आमच्या समोर आहे. आणि कोर्ट अशा वेळेस साक्षीदारांची साक्ष गृहीत धरली जाते, कारण ते तिथे प्रत्यक्ष हजर राहतात आणि ह्याच्याबरोबर डॉक्टरांचं सर्टिफिकेट द्या की ते लिहू शकत नसल्यामुळे आम्ही हे करत आहोत. याच्याबरोबर एक कोडिसीन नावाचा प्रकार असतो. कोडिसीन म्हणजे काय, तर मुख्य मूळ मृत्यूपत्र जे आहे तर त्याला एक सपोर्टिव्ह डॉक्युमेंट आपण म्हणू शकतो किंवा सपोर्टिव्ह कोडपत्र असं त्याला मराठीत शब्द आहे. तर ते तुम्ही करू शकता. तर त्याच्यामध्ये काय, तर एखाद्या मिळकती जर तुम्ही मृत्यूपत्रामध्ये लिहिलेली होती परंतु ती विकली किंवा अजून काही ऍडिशनल प्रॉपर्टीज घेतल्या किंवा एखादा मी मगाशी म्हटलं तसं क्षेत्रफळामध्ये मजल्यामध्ये लिहिण्यात काही बदल झाला तर मुख्य मूळ जे मृत्यूपत्र आहे ते बदलण्याची गरज पडत नाही, तुम्ही कोडिसाइड त्याचं नक्कीच करू शकता. आता जेव्हा मृत्यूपत्रांनी मिळकत येते तर तेव्हा लोकांना काय वाटतं की फक्त याच्यामधला आनंद आपल्याला मिळणार आहे, तर तसं नाही. त्याच्यावर काही जबाबदारी येतात, म्हणजे जसं काही कुणाला देणं द्यायचं असेल, तुम्ही लोन काढलं असेल, तुम्ही जर काही मिळकतीचे कर भरायचे असतील किंवा उधारी असेल तर हे न भरलेले हप्ते असतील किंवा एखादं लोन तुमचं चालू आहे आणि ते थकलेलं असेल तर ह्या सगळ्या सुद्धा गोष्टी लिगल हेअर्स जे आहेत किंवा ज्यांनाही मिळकत मिळाली आहे त्यांनी त्याच्यामधून ते द्यायचं आहे. सो असं नाहीये की प्रॉपर्टीचा फक्त उपभोग घ्यायचा, त्याच्याबरोबरच्या येणाऱ्या जबाबदाऱ्याही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. सो तेही लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मी आज तुम्हाला इथे सांगू इच्छिते की विल हे असं एक डॉक्युमेंट आहे की जे तुम्हाला अनेक वेळा बदलता येतं. अनेक वेळा म्हणण्यापेक्षा लोक बदलू शकतात, कारण का, तर त्याला कायद्याने असं सांगितलं की परिस्थिती बदलल्यानंतर एखादा माणूस आपलं विल बदलू शकतो. आणि विल जेव्हा तुम्ही बदलायचं असेल तर तेव्हा जे मागचं विल होतं तर ते तुम्ही कॅन्सल केलंय असं नवीन मृत्यूपत्रामध्ये लिहिणं गरजेचं आहे. जसं मागचं जे विल आहे ते तुम्ही नोंदणीकृत केलं असेल तर त्या नोंदणीकृत मिळकतीमध्ये
सॉरी नोंदणीकृत केलेलं असेल तर त्याच्यामध्ये ते कुठल्या रजिस्ट्रेशन ऑफिसला तुम्ही नोंदणीकृत केलं होतं, कोणत्या दिवशी केलं होतं आणि त्याचा सिरियल नंबर काय म्हणजे दस्त क्रमांक काय होता हे तुम्ही नमूद करा. आणि ते मृत्यूपत्र मी कॅन्सल करून आज रोजी मी नवीन केलेलं आहे असं तुम्ही लिहू शकता. सो मृत्यूपत्र आपण बदलू शकतो, असं काही नाही की ते आता केलंय म्हणजे ते परमनंट आहे. आणि मी जसं मगाशी म्हटलं तसं की जेव्हा तुमचं ते जॉईंट विल असतं तेव्हा त्या जॉईंट विल मध्ये तुम्ही हे नक्की नमूद करा की एक व्यक्ती जी आहे तर ती जर त्याच्यामधली मयत पावली तर उरलेली जी व्यक्ती आहे, मागे राहिलेली जी व्यक्ती आहे, तर ही ते विल बदलू शकते, तिला 100% त्याच्यामध्ये राईट आहे. सो असं काही नाही की एकदा विल तुम्ही केलं की तर आयुष्यभर तुम्हाला तेच विल तुम्हाला बघायला पाहिजे, असं काही नाही. तुम्ही कधीही ते बदलू शकता. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही मी म्हटलं तसं की आधीचं विल कॅन्सल झालंय आणि सगळ्यात जे लास्ट विल असतं ते प्रिव्हेल्ड होतं, जे सगळ्यात शेवटचं असतं ते. त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही विल कराल तेव्हा कुठल्याही पद्धतीने तुम्ही करा, हाताने लिहा, कशाने लिहा, परंतु त्या विलच्या तारखा मात्र शेवटच्या पानावरती असू देत, तुमची सही करताना असू देत आणि विलच्या प्रत्येक पानावरती तुम्ही सही करा, हे माझं सांगणं आहे. ह्याच्याबरोबर एकच मिनिट, याच्याबरोबर अजून एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे मृत्यूपत्र जे आम्ही केलंय, इच्छापत्र आम्ही ते केलंय, ते कुठे ठेवावं, हा एक प्रश्न मला नेहमीच लोक विचारतात. तर ते असं काही नाहीये की ते तुम्ही कुठे ठेवावं. तुम्ही एखाद्या नातेवाईकांकडे, तुम्ही एखाद्या ट्रस्टेड व्यक्तीकडे, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या डॉक्टरकडे, तुमच्या सीए कडे आणि तुमच्या वकिलाकडे कुणाकडेही ते विल ठेवू शकता. आणि त्याच्यामध्ये असं काही नाही. आता म्हणजे बरेच वेळा असं होतं की त्या एलआयसीचे जे लोक आहेत ते मला त्यांनाही सांगायला आवडेल की इतकी वर्ष त्यांच्याशी लोकांचं इंटरॅक्शन असतं की लोकांना तो आपला फॅमिली मेंबर वाटतो. तर त्यांच्याकडे सुद्धा तुम्ही ते ठेवू शकता. तितकेच जर ते तुमच्याशी म्हणजे इतकी वर्ष संबंध असल्यामुळे फॅमिली मेंबर्स वाटल्यामुळे ते ठेवू शकता. सो ट्रस्टेड व्यक्ती असेल त्यांच्याकडे तुम्ही ते विल ठेवावं. समजा तुम्हाला असं काही वाटत असेल तर तुम्ही बँक लॉकर मध्ये ते ठेवू शकता. ते सील करून ठेवायचं आणि त्या लॉकर मध्ये सील केलेलं मृत्यूपत्र हे सेफ राहील. किंवा काही काही बँकांमध्ये अशा सोयी आहेत की तुम्हाला बिल तिथे डिपॉझिट करता येतं. सो मी त्याच्यामध्ये आता फारसं डिटेल जात नाही, तर त्या अशा पद्धतीचं बिल तुम्हाला जतन करता येतं. त्याला कुठे ठेवावं असा प्रश्न नाही. फक्त जेव्हा केव्हा तुम्ही ते बिल कराल तेव्हा साक्षीदार, एक्झिक्युटर आणि यांना सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की ही व्यक्ती गेल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन आपल्याला करायचं आहे. सो मी म्हटलं तसं की मी खरं तर माझं वय जितकं नाही ना तितके विल केले, त्याच्यामुळे खूप वेगवेगळे अनुभव आहेत आणि किती सांगावं आणि किती नाही. जसं मी म्हटलं तसं की हा माझ्यासाठी खूपच जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सारे अनुभव घेतल्यानंतर ही गोष्ट मी नक्कीच सांगू इच्छिते की बिल करणं अत्यावश्यक आहे. ते कुठल्या वयात करावं वगैरे, आता माझ्या परत स्क्रीनवरती चॅटमध्ये लोकांचा प्रश्न आहेच आहे की मॅडम साधारण कोणत्या वयात मृत्यूपत्र करावं. तर मगाशीच मी सांगितलं की जेवढ्या शक्य आहे तेवढ्या लवकर त्या वयात करावं. कारण हल्ली आपण बघतो की भयंकर लहान वयामध्ये लोकांना हार्ट अटॅक येणं, बीपीचे प्रॉब्लेम वाढणं, टेन्शन, प्रेशर्स ह्याच्यामुळे खूप आपल्या आता शारीरिक व्याधींना लवकर सुरू झालेले आहेत. किंवा आता आपण बघतो की खूप लहान वयामध्ये डायबेटीस होतात. आणि त्याच्यापेक्षा आता भयानक आलेलं संकट म्हणजे कोरोनाचं संकट, की आपल्याला माहिती नाहीये की आपल्याला उद्याची शाश्वती नाहीये. सो जितक्या लहान वयात तुम्हाला ते विल करता येईल तेवढं करावं. जे आता नुकतंच आपण इरफान खानचं निधन झालं आणि आपण बघितलं की खूप वयाच्या 42व्या वर्षी किंवा 48व्या वर्षी त्याला मरण आलं. किंवा श्रीदेवीचं उदाहरण आपण बघितलं की भयंकर चटका लावणारी गोष्ट होती की त्या लग्नाला काय जातात आणि दुसऱ्या दिवशी परत येऊ नाही शकल्या. तर अशी सुद्धा झालेलं आहे. कॅन्सर सारखे रोग आता सध्या खूप होतात. किंवा आता जसं मी म्हटलं तसं की नैसर्गिक आपत्ती सुद्धा यावर्षी 2 वर्षामध्ये आपण खूप जास्त बघितली. सो जितक्या लहान वयात तुम्हाला शक्य आहे तेवढं बिल तुम्ही करा. तुम्हाला कोडिसाईडचं ऑप्शन आहे, तुम्हाला बिल बदलता येतं. सो जे काही असेल तर ते बिल तुम्ही नक्की करा. आणि रजिस्ट्रेशन कुठे करा, काय करा ह्याच्याही पेक्षा तुमच्या मनामध्ये कुठल्याही शंका असतील तर माझा नंबर शेअर केलेला आहे किंवा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांच्याकडे माझा नंबर मिळेल. मी आता नंबर फक्त मी एकदा सांगते तुम्हाला. माझा नंबर जर तुम्हाला नोट डाऊन करायचा असेल तर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9657772987. हा,
आणि समजा काही वाटलं तर तुम्ही प्लीज आयोजक जे आहेत तर त्यांच्याकडे तुम्हाला ते मिळेल, किंवा चॅट बॉक्समध्ये जर तुम्ही चेक केलं तर तो नंबर आणि माझा ईमेल आयडी पण तुम्हाला त्याच्यामध्ये मिळेल. सो दिस ऑल अबाउट वील. जर कुणाला काही प्रश्न असतील तर प्लीज मला चॅट बॉक्समध्ये सांगा, किंवा मला हात वरती करून जर विचारलं तर मला उत्तर देता येईल प्रश्न. खूप मॅडम चांगली माहिती दिली, मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. वेन देर इज अ विल देर इज अ प्रोबेट असं म्हणतात साधारण. येस. म्हणजे हा पण एक मला जाणून घेऊन यायचं की विल झालं, ती नको ती घटना घडली, तर मग त्याचं जे एक्झिक्युशनला प्रोसिजर काय? एक्झिक्युशनला म्हणजे बरेच वेळा असं होतं, फॅमिली मेंबर्सना माहिती असेल की विल केलेलं आहे, तर आम्ही त्यांना सजेस्ट करतो की हे विल तुम्ही लवकरात लवकर त्याचं वाचन करावं. कारण मी आता जसं म्हटलं तसं की बरेच वेळा ती व्यक्ती गेल्यानंतर त्याचं देहदान करायचं की नाही, किंवा अवयवदान करायचं असेल असं जर त्याच्यात मेन्शन केलं असेल तर तुम्हाला त्या माहिती असतेच असं नाही. सो त्या दिवशी ते वाचन करणं जास्त सोयीचं होतं. समजा तुमची तेव्हा मानसिकता नसते, कारण जेव्हा घरातली एखादी व्यक्ती मयत होते तेव्हा घरातल्यांच्या मानसिकता अशी नसते की आता आपण बिल मध्ये काय नमूद केलं हे आपण सांगू शकतो. तर त्याच्यासाठी एक उपाय आपण म्हणजे बरेच लोक करतात, किंवा 13व्या दिवशी एकत्रित त्याचं वाचन केलं जातं, किंवा नातेवाईकांना सांगितलं जातं, किंवा जवळच्या व्यक्तीला, फक्त घरातली जी लोक आहेत तर त्यांनी एकत्रित बसून त्याचं वाचन करावं. किंवा आमच्यासारख्या वकिलांना पण बोलवतात की तुम्ही हे वाचा, की त्याच्यामधले कंटेंट्स तुम्ही जरी सांगितलं तरी आम्हाला चालेल, कारण त्यांचा विश्वासही असतो. सो हे अशा पद्धतीचं आपण करू शकतो. त्याला असं काही नाही. आता काही क्लायंट असे आहेत माझे इतके वर्षातले संबंध की 6-6 महिने माझ्याकडे विल असतात ओरिजिनल, की राहू दे तुमच्याकडे, मग आम्ही नंतर येऊन जातो असं. नाही म्हणजे वाचनानंतर त्याचं एक्झिक्युशनला काही कायदेशीर नाही, असं काही कायदेशीर बंधन नाहीये की ह्याच ती व्यक्ती गेल्यानंतर तुम्हाला एक्झिक्युशन लगेचच करायला लागतं. तुम्ही कधी पण करू शकता. फक्त काय होतं की म्हणजे एफडीज असतात, हे असतात, ते एक्सपायर झालेले असतात, बाकी काही बघायचं. सो त्याचं एक्झिक्युशन लवकरात लवकर करा. थोडक्यात त्या मृत्यूपत्राच्या आधारावर त्याच्यामध्ये जे त्यांनी दिलेलं आहे की बाबा ही एफडी याला मिळावी, हे घर याला मिळावं, ह्या प्रोसिजर करतायत, कुठेही न्यायालयीन असं त्याला ऑब्लिगेशन्स काही नाहीये. नाही. तसे असते तर आज तुम्हाला माहिती केला क्लेम पेंडिंग आहे. कारण लोक अवेअरच नाहीये. कारण एक प्रश्न इथं एकाने विचारलाय आपल्या सहकार्याने की विल केलं असेल तर हाऊसिंग सोसायटी म्हणजे एखादा फ्लॅट 3 पैकी एका मुलाला दिला असेल तर ते प्रोबेट मागू शकतात, असा प्रश्न विचारला म्हणून मी तुम्हाला विचारलं. नाही, खूप चांगला प्रश्न आहे. ऍक्च्युली माझं स्किप झालं तुम्हाला सांगायचं की बऱ्याचशा कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये नॉमिनेशनचे फॉर्म भरले जातात, आणि प्रोबेट नाही, त्यांना म्हणावं की त्याला सक्सेशन सर्टिफिकेट लागतं. प्रोबेट म्हणजे काय, तर ते विल आहे आणि त्याला चॅलेंज केलं तर त्याला प्रोबेट. ओके. ते विल आहे की नाही ह्याची आधी खात्री करणे. समजा असेल तर तुम्हाला हेअरशिप सर्टिफिकेट, सक्सेशन सर्टिफिकेटचे कायदे म्हणजे कायद्यानुसार तुम्हाला ते अडॉप्ट करायला लागतं. ते तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये जाऊन त्याची कायदेशीर कारवाई करायला लागते. म्हणजे थोडक्यात सोसायटी नाही म्हणू शकते ट्रान्सफर करायला नुसत्या विलवर? नाही, मी कारण सांगते. त्याच्यामध्ये ना विल जर असेल ना तर मग काही प्रश्न नाही, पण विल नसेल किंवा त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स असतील, म्हणजे माझ्या मुलाला द्यावा आणि समजा 3 मुलं असतील, अशा वेळेस त्या ट्रान्सफरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या चेअरमन सेक्रेटरी त्यांना कायदेशीर मार्ग म्हणून हेअरशिप सर्टिफिकेट आणि सक्सेशन सर्टिफिकेट आणायला सांगतात, जे अतिशय कायदेशीर आहे. म्हणजे मी वेळ असेल तर मी आहे मॅडम, बरोबर. आता जस्ट 1 तास झालाय. ओके. 300 लोक ऐकतात, 318 लोक तुम्हाला ऐकतात. अरे थँक्यू. तर एक अशी केस झाली होती, एक पॉलिटिशियन होते आणि मी त्यांचं नाव नाही सांगत, तर त्यांना 2 बायका होत्या आणि एका सोसायटीच्या मध्ये त्यांचा फ्लॅट होता. तर जेव्हा ती व्यक्ती मयत झाली त्याच्यानंतर दोन्ही बायकांनी क्लेम केला होता की ही प्रॉपर्टी माझी आहे, ही प्रॉपर्टी माझी आहे म्हणून. दोघींनी आपापल्या पद्धतीने पुरावे देण्याचा प्रयत्न केला की मी कशी कायदेशीर त्यांची बायको आहे वगैरे. तर मग मला चेअरमन सेक्रेटरीचा फोन आला की मॅडम अशा वेळेस आपण काय करावं. तर मी म्हटलं एक काम करा, आधी फक्त नॉमिनेशन कोणाच्या नावाने, की परत सगळ्या पार्टिसिपंट्सना हे सांगू इच्छिते की नॉमिनेशन आणि ओनरशिप ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल मी सांगतेच परत. पण असं झालं आणि नॉमिनेशन दुर्दैवाने तिसरीच्याच नावाने निघालं.
आणखीन कन्फ्युजन झालं लोकांना की अरे आता काय करायचं. बरं चेअरमन सेक्रेटरी एकदम धार्मिक की अरे बापरे आता हे जर काय कळलं तर आपल्याला जीवाला खूप धोका आहे, मॅडम काय करू. म्हणजे तुम्ही असं करा म्हटलं, पेपर्स घेऊन माझ्याकडे या, आपण बोलू. मी त्यांना ऑफिसमध्ये बोलवलं, आम्ही पेपर्स बघितले आणि मी म्हटलं की ह्याचं व्हेरिफिकेशन किंवा हे सगळं करून आपण कायदेशीर कुठेही अडचणीत येऊ नका, कारण ती जबाबदारी असते, बाकीचे पण गोष्टी असतात. सो मी त्यांना म्हटलं की आपण एक काम करू, त्यांना लिगली आपण एक लिगल ओपिनियन देऊ, एक पत्र देऊ आणि याच्यामध्ये त्यांना सक्सेशन सर्टिफिकेट आणि हेअरशिप सर्टिफिकेटसाठी ऍप्लिकेशन करायला सांगू. कारण हा राईट ना वकिलाला आहे ना चेअरमन सेक्रेटरीला आहे की याचे लिगल हेअर्स कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे. सो अशा होतात ही ओनरशिप नक्कीच नाही, परंतु त्याच्या कायदेशीर बाजू समजून घ्यायला पाहिजे. जसं चेअरमन सेक्रेटरीना ही जबाबदारी येते की नॉमिनेशन भरले आहेत की नाही, नक्की त्यांना लिगल हेअर्स किती आहेत, विल केलंय की नाही हे विचारणं गरजेचं आहे. म्हणजे जर इथे कोणी उपस्थित असतील तर ते पण त्यांनी खात्री करावी की विल आहे की नाही. विल केलं असेल तर त्याचं एखादी प्रत तुमच्याकडे मिळू शकेल का, की नक्की लिगली ट्रान्सफर करता येईल याच्यासाठी. ओके, म्हणजे थोडक्यात असं गरज नाही की न्यायालयीन आदेशानंतरच त्या विलचं एक्झिक्युशन सोसायटी करू शकेल. नाही, असं मुळीच नाही. फक्त त्याचं मी म्हटलं तशी कायदेशीर पडताळणी केली पाहिजे, ते बिल नक्की दिसलं पाहिजे आणि त्या बिल मध्ये सगळं मेन्शन केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यात क्लॅरिटी असली पाहिजे. त्याच्यातच जर गडबड असेल तर मग तुम्हाला दुसरा काही ऑप्शन राहत नाही. काही एक प्रश्न आला होता तुमच्या सोयीसाठी, मी वाचून तुम्हाला विचारतो. हो, प्लीज. डॉक्टर कोण असावे, त्यांचं काही असं हे MBBS असावे की असं काही आहे? सॉरी, नाही, डॉक्टर कोणते असावेत ह्याच्यापेक्षा सुद्धा आहे ना डॉक्टरांचं म्हणजे डॉक्टरांचं जे रजिस्टर नंबर आहे तो महत्वाचा. दुसरी गोष्ट काय होतं माहितीये का की हल्ली एक असंही निदर्शनात येतं की ह्या काय समजा कॅन्सरसाठी वेगळे डॉक्टर असतात, डोळ्यांसाठी वेगळे असतात, मधुमेहासाठी तो जेव्हा ज्यावेळेस तुमची ट्रीटमेंट त्या डॉक्टरांकडे चालू असते आणि ते डॉक्टर तुम्हाला ओळखत असतील अशाच डॉक्टरांचं तुम्ही सर्टिफिकेट घेणं कधी पण चांगलं. पूर्वीच्या काळी जसं फॅमिली डॉक्टर अशी एकच कन्सेप्ट होती की तो फॅमिली डॉक्टर सगळ्यावरतीच औषध, इतकं स्पेशलायझेशन झालंय की डाव्या डोळ्याचा डॉक्टर म्हणतो मी उजव्या डोळ्या तपासत नाही. म्हणजे मी म्हटलं ना दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी आणि हे सगळं इतकं एक्सपर्टायझेशन झालंय, परंतु एवढ्या मात्र काळजी घ्यायची की ज्या डॉक्टरांकडे तुमची आता ट्रीटमेंट चालू असेल आणि ते तुम्हाला बघत असतील तर त्यांच्याकडनं ते घेणं कधी पण आणि अदरवाईज तुम्हाला फॅमिली डॉक्टर्स असतील तर ते पण तुम्हाला सर्टिफिकेट देऊ शकतात. खूप वर्ष त्यांच्याकडे तुमचे येणं जाणं संबंध असतो. थोडक्यात किमान रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर असावा किमान. ओके. एक प्रश्न अजून असा आलाय की व्हॉट अबाउट डिस्ट्रीब्युशन ऑफ HUF प्रॉपर्टी? डिस्ट्रीब्युशन ऑफ HUF हिंदू अनडिवायडेड. हिंदू याच्यामध्ये पण मी म्हटलं तसं की पूर्वीच्या काळी काय व्हायचं की हिंदू करता अशी कन्सेप्ट होती, तर आता तो करता असा शब्द वापरत नाही, परंतु जेव्हा अशी अनडिवायडेड फॅमिली असेल तेव्हा त्यांचे वारस किती आहेत, त्याचे हिस्से किती लागतात ते बघायला लागतात. त्यांचे हिस्से काढल्यानंतर समजा माझ्या हिस्स्याला फक्त 10% जर प्रॉपर्टी येत असेल तर त्या 10%च्याच प्रॉपर्टीचं बिल मी नमूद करू शकते. त्या बिलमध्ये मी अख्खी प्रॉपर्टी मेन्शन करू शकत नाही HUF ची असली तर. ओके ओके, म्हणजे थोडक्यात मी एका HUF चा भाग आहे आणि मला 10% मिळणार आहे, तर मी त्या फक्त 10% तुमच्या शेअरचं फक्त नमूद करू. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे जी तुमची संपत्ती त्याच्यात शेजार पाजारांची नाही. येस, अजून काही प्रश्न होते? म्हणजे मला एकाने लिहिलंय की काय अथॉरिटी आहे सक्सेशन सर्टिफिकेट घेण्याची, तर ती कोर्टामध्ये तुम्हाला बघायला लागेल. चॅटबॉक्स मध्ये अजून एक प्रश्न आलेला आहे की काय वय असायला हवं, तर मी म्हटलं जसं की मगाशी सांगितलं जितक्या कमी वयात आहे तेवढ्या वयात आपण ते करावं, फक्त संज्ञान असावं एवढं एक करायचंय. आता अशा वेळेस अजून एक फक्त प्रश्न येतो की अज्ञान मुलांच्या नावाने तुम्हाला प्रॉपर्टी करता येते का, तर हो ती करता येते, जोपर्यंत संज्ञान होत नाही तोपर्यंत कुणीतरी त्याला पालन करता म्हणून लागतो आणि नंतर त्याला राईट असतो की त्याने 18 वर्ष जेव्हा त्याचं होईल पूर्ण तेव्हा ती प्रॉपर्टी विकू शकतो किंवा त्याचा उपभोग घेऊ शकतो. तुमचा संपर्क क्रमांक आम्ही दिलेला आहे, त्याबद्दल एक प्रश्न आलाय, तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी सोयीस्कर वेळ कोणती? अरे वा, नाही अशा वेळेस तुम्ही कधी पण फोन करा. मी म्हंटल तसं की माझा फार जिव्हाळ्याचा विषय, 10 ते 8 मध्ये तुम्ही फोन करू शकता कधी पण. ओके, सकाळी 10 ते 8. सकाळी 10 ते रात्री 8.
अजून अजून काही कोणाला प्रश्न असतील तर विचारू शकता. मला चॅटबॉक्स मध्ये तेच तेच रिपीट प्रश्न दिसत आहे. काही लोकांनी मेन्शन केलंय की चांगलं सेशन झालं, त्यांना धन्यवाद. व्हॉट अबाउट डिस्ट्रीब्युशन ऑफ, तो आपण घेतला प्रश्न. मधुसूदन सांगरोलीकर आहेत, त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर शेअर केलेला आहे चॅटबॉक्सला आणि त्यांना त्यांचं विल तयार करायचं. बरं, धन्यवाद धन्यवाद सर. नक्कीच त्यांना विनंती आहे की मॅडमचा नंबर शेअर केलेला आहे, यू मे कॉन्टॅक्ट डायरेक्ट मॅडम. थँक्यू थँक्यू. अरे फोन आताच यायला सुरू झाले. किंबहुना कोणाला जर प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आपल्या झूम मध्ये एक रेज हँड म्हणून ऑप्शन आहे, जर तुम्ही हे केलं. कोणीतरी हात वरती करताय, मला त्यांचं नाव नाही दिसत आहे, पण गॅलेक्सी ऑन 7 असं काहीतरी दिसत. प्लीज त्यांना प्रश्न विचारू शकता तुम्ही. त्यांना अनम्यूट करावं लागेल आम्हाला. हा केलंय, अनम्यूट केलंय, अनम्यूटची रिक्वेस्ट टाकली. आय हॅव टाक. हा नमस्ते मॅडम. नमस्कार, बोला. हा बऱ्याच वेळेला प्रायव्हेट फंड, शासकीय नोकरदार मंडळी आम्ही असतो, पॉलिसीच्या आमच्या मॅच्युरिटीच्या रकमा असतात. तर याच्यामध्ये विभक्तीकरण करून माझ्या ह्या मुलाला किंवा माझ्या पत्नीला, या नातेवाईकांना इतका शेअर्स द्यावा, तर असा उल्लेख जर विल मध्ये केला आणि प्रत्यक्ष आम्ही वारसाच्या नोंदी करताना एकच वारस असतो फंडाला वगैरे, तर त्याच्यामध्ये कसं होऊ शकेल हे थोडस मला शंका होती, म्हणून स्पष्टीकरण करावं. मॅडम एकच मिनिट. या निमित्ताने त्यांनी जो प्रश्न विचारला, निदान LICच्या पॉलिसी बद्दल मी निश्चितपणे सांगू शकतो की LICच्या पॉलिसीमध्ये आता LICने सुविधा करून दिलेली आहे की तुम्ही एकापेक्षा जास्त वारसदारांची नोंद करू शकता. त्या एकापेक्षा जास्त वारसदारांना समप्रमाणात अथवा तुम्हाला योग्य वाटेल त्या प्रमाणात तुम्ही वारस करू शकतात. उदाहरणार्थ 10 लाखाची पॉलिसी असेल आणि तुम्ही श्रीयुष यांना समजा 10% वारस केलं तर LIC क्लेमचे 10%च रक्कम त्यांना देईल. LIC बद्दल मी बोलतो, बाकीचं प्लीज. नाही, आता त्यांनी जे विचारला प्रश्न की प्रॉव्हिडंट फंड किंवा ह्याबद्दलचं जे असतात, तर अशा वेळेस जर त्यांना एकच तुमच्या कंपनीतर्फे नाव द्यायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण बिल मध्ये तुम्ही नमूद करू शकता की त्याची टक्केवारी कशी असायला पाहिजे. म्हणजे एका मुलाने ती प्रॉपर्टी ती रक्कम घेऊ शकतो, क्लेम करू शकतो, परंतु त्याचं डिव्हिजन जे आहे तर ते तुम्ही टक्केवारीमध्ये तुमच्या मुलांच्या ह्याच्यामध्ये लिहू शकता. आय मीन तुमच्या बिलमध्ये लिहू शकता. त्याच्यामध्ये टक्केवारी का लिहायची हेही मी तुम्हाला सांगते, कारण प्रोव्हिडंट फंडची रक्कम तुम्हाला माहिती नसते त्या क्षणी. आज तुम्ही जर विल केलं आणि 10 वर्षांनी त्याची रक्कम वाढली किंवा काय झालं तर त्याच्यामुळे रक्कम लिहू नका. इव्हन मी FD मध्ये पण हेच सांगते की रक्कम तुम्ही लिहिण्याची गरज नाहीये, पण प्रोव्हिडंट फंड जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा एका कोणाचं जर नाव फक्त इन्सिस्ट केलं असेल तर तसं करू शकता, किंवा तुम्ही सगळ्यांची नावं घालून ह्या सर्व मुलांना ते ट्रान्सफर करावं किंवा मिसेसच्या नावाने करावं, हे तुम्ही करू शकता. येस, क्लिअर? येस, बऱ्यापैकी क्लिअर. आणि कोणाला प्रश्न असेल ना तुम्हाला? मॅडम, या केसमध्ये प्रॉव्हिडंट फंडची रक्कम जी नॉमिनेशन दिली त्याच्याकडे दिली जाईल आणि त्याच्यानंतर विल नुसार त्याचं वाटप होईल. तसंच मला म्हणायचं होतं की नॉमिनेशन जनरली दिलं जातं कारण एकाच नाव त्याच्यामध्ये मेन्शन केलं जातं. आणि नॉमिनेशनच्या बाबतीत असंच होतं की नॉमिनेशन जरी तुम्ही दिलेलं असेल ना वारसांच्या नावानी, तरी सुद्धा वारस जे आहेत तर त्यांच्यापैकी सगळ्यांना हे मात्र तुम्हाला करायला लागेल की सगळ्या वारसांना बोलवलं जातं आणि NOCs मागितल्या जातात की ह्या नावाने जर तुम्हाला ट्रान्सफर करायचं असेल बिलनुसार तर बाकीच्यांच्या पण NOC तुम्हाला देणं गरजेचं आहे. म्हणजे काही कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये असं इन्सिस्ट करतात. इथं सविता गोडबोले म्हणून कोणतरी आहेत, मी विनंती करतो त्यांनी प्रश्न विचारावा. हॅलो, सविता गोडबोले मॅडम प्लीज. हॅलो. हा मॅडम, विचारा. बोला मॅडम. गोडबोले मॅडम, तुम्ही स्वतःला अनम्यूट करा. तुम्हाला अनम्यूटची रिक्वेस्ट टाकलेली आहे. येस, तुम्ही आता अनम्यूट झालेला, तुम्ही प्रश्न विचारू शकता प्लीज. हा, माझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यावर त्यांनी मुलगी म्हणून मी माझा वारस लावलेला नाहीये. त्यांनी लावलेलं नाहीये. हा, वारस त्यांनी लावलेला नाहीये आणि त्याच्यावर आम्ही नोटीस पाठवली होती कायदेशीर पेपरला. मग ती आता ती आम्ही नोटीस दिल्यानंतर ती प्रॉपर्टी त्यांच्या वहिनींनी त्या भावाला बक्षीसपत्र केलेलं आहे.
मग त्याच्यावर ते कायद्यानं गुन्हा आहे का आणि आम्ही काय कारवाई करू शकतो? बरोबर. आता पहिला प्रश्न जो तुमचा होता की प्रॉपर्टीमध्ये मला हक्क मिळेल का, तर नक्कीच मिळू शकतो, तो प्रश्न नाहीये. पण हक्क सोडपत्र किंवा बक्षीसपत्र काय केलं आहे ते बघायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एकूण लिगल हेअर किती आहेत, म्हणजे वारस किती आहेत ते बघायला पाहिजे. चौथी गोष्ट म्हणजे काय माहितीये का, म्हणजे मी मगाशीच तुम्हाला खरं सगळ्यांना सांगणार होते की इंडिव्हिज्युअल जरी प्रश्न आले ना तरी काय होतं की मिळकतीचे कागदपत्र जे आहेत ते पूर्ण बघितल्याशिवाय आपल्याला असं सांगणं जरा अवघड होतं. तर ताई, तुम्हाला जर जमत असेल तर मला एक फोन करा, आपण कागदपत्र बघूयात आणि मग त्याच्यावरती पुढे काय काम करता येईल ते मला सांगता येईल. पण नक्कीच तुम्ही लिगली चॅलेंज करू शकता वडिलांची मिळकत जी आहे ती. पण बिल केलंय की नाही त्याची मात्र आधी खात्री करा. मॅडम एक मिनिट, मी चॅलेंज केलेलंच आहे काय, बरं. हा. आणि चॅलेंज करून माझी केस आता म्हणजे कोर्टात 12 मार्चला माझी हे झाली आणि लगेच लॉकडाऊन बरं. झालं, रजिस्टर ओके, झाली ओके. बरं. आणि लॉकडाऊन झालं, त्यामुळे ते आता परत राहिलंय सगळं म्हणजे पुढची प्रोसेस. हा. फक्त काय झालं, मी मागच्या वर्षी जुलै महिन्यात मी पेपरला दिलं होतं की नोटीस की ह्या हा. प्रॉपर्टी आणि ह्या प्रॉपर्टीवर माझा पण अधिकार आहे. बरोबर. हा. पण काय झालं, माझ्याच वहिनीनं काय केलं की तिच्या नावावरची जी एक प्रॉपर्टी होती ती प्रॉपर्टी तिनं काय केली, म्हणजे भावाच्या नावावर बक्षीसपत्र केलं. मग त्याच्यावर मी ऍक्शन घेऊ शकते का? तर ती मिळकत कुणाची आहे, सगळ्यांची मिळून आहे का काय आहे? ती मिळकत आमच्या वडिलांचीच आहे. वडिलांचीच आहे. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही हो त्याच्यावरती ऑब्जेक्शन सुनेच्या नक्कीच घेऊ नावावर शकता. होती इतकंच. ती नाही, सुनेच्या ऑब्जेक्शन नावावर. त्याच्यावरती पण घेऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त कागदपत्र आधी एखाद्या वकिलाला दाखवा किंवा बोलू आपण फोनवरती, कारण ही इंडिव्हिज्युअल केस आहे. पेपर्स बघितल्याशिवाय सांगता येणार नाही. आणि मी तुम्हाला ओळखत नसते, तुम्ही मला ओळखत नसता, त्याच्यामुळे मला पेपर्स मध्ये काय लिहिलेलं आहे किंवा काय आहे ते बघितल्याशिवाय काही सल्ला देणं अवघड होईल. पण तुम्ही नक्की चॅलेंज करू शकता. बरं, आणखीन एक मॅडम, एकच मिनिट, की हा. एक प्रॉपर्टी आहे वडिलांची काय, आणि वडिलांनी मला एकूण 3 भाऊ आणि मी एक, 4, बरोबर. मग वडिलांनी काय केलं, एक प्रॉपर्टी परस्पर आम्हाला तिघांना न कळवता एका 2 नंबरच्या भावावर केलेली आहे प्रॉपर्टी नावावर. बरं. ती आहे खरं तर प्रॉपर्टी आजोबांच्या पासून आलेली आमच्याकडे. बरं, पण मग ती नोंदणीकृत आहे का, रजिस्टर्ड आहे का? ଭିतर रखीଛୁ ना खीरा सॉरी, चहा करी बक्षीस पत्र त्यांनी ना त्या. कॉफी करी जो कॉफी अच्छी ना भीतर कॉफी करू हॅलो. हॅलो. हा, हॅलो. रजिस्टर आहे का ते? होय, रजिस्टर आहे ते सगळं. बरं, तेही तुम्ही चॅलेंज करू शकता. प्लीज फोनवरती तुम्ही मला संपर्क साधत आहे, म्हणजे मला ओके ओके, थँक्यू. पेपर्स बघितल्याशिवाय काही सांगता येणार नाही, पण चॅलेंज करू शकतो. याच्यानंतर राधा माय जोगळेकर असं जो फोन नंबर आहे त्यांना अनम्यूट केलं, ते प्रश्न विचारा. त्याच्यानंतर वेळेअभावी त्याच्यानंतर अजून एक प्रश्न श्रीकांत झवर विचारतील आणि मग आपण हा कार्यक्रमाची थोडक्यात सांगता करू. राधा माय जोगळेकर हा कोण आहेत? राधाताई हो बोला. हो, माझे 2 प्रश्न आहेत. पहिलं एक म्हणजे सांगितलं होतं आणि नंतर चेंज केलं, तर नंतर चेंज केलेलं पण रजिस्टर करायला पाहिजे का विल? असं काही नाहीये, फक्त तुम्ही जेव्हा दुसरं बिल कराल तेव्हा ते रजिस्टर जर केलं नसेल तर पहिलं रजिस्टर बिल आहे ते तुम्ही कॅन्सल केले असं म्हणा. जसं मी म्हटलं तसं की रजिस्टर बिलचे डिटेल्स त्याच्यामध्ये घाला, जसं की तारीख आहे, त्याचा सिरियल नंबर आहे किंवा कुठल्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये झालेलं ते सगळं तुम्ही नमूद करू. आणि कायद्याने असं काही बंधन नाहीये की पहिलं डॉक्युमेंट रजिस्टर होतं तर दुसरं रजिस्टर करायला पाहिजे. तुम्ही बदलू शकता. म्हणजे ते ऑथेंटिक असतं दुसरं. ऑथेंटिक आहे, एकदम ऑथेंटिक आहे. दुसरा काय प्रश्न आणि होता? माझा दुसरा प्रश्न असा आहे की एका स्टेटमध्ये राहत असतो तर आपण दुसऱ्या स्टेटमध्ये विल रजिस्टर करू शकतो का? हो हो, विल हे असं डॉक्युमेंट आहे की तुम्ही कधीही कुठेही रजिस्टर करू शकता किंवा ते लिहू शकता, बदलू शकता. असं काही नाही की तुम्ही जिथे राहता तिथेच, कारण नोकरीमुळे, व्यवसायामुळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, त्याच्यामुळे ते विल दुसरीकडे तुम्ही केलं तरीही ते चालतं, त्याला काही कायदेशीर असं अडचण नाही. आणि विल केलं नसेल तर मुलाला आणि मुलीला दोघांनाही समान हक्क आहेत का संपत्तीवर? हो, आता कायद्यामध्ये जे बदल झालेत, म्हणजे मगाशी माझा तो मुद्दा स्किप झाला की कायद्यानुसार आता महिलांना पण समान हक्क आहेत, त्याच्यामुळे अर्थात त्याला सुद्धा काही तरतुदी लागू आहेत. म्हणजे 1956चा कायदा असेल किंवा विवाह कायदा, त्याच्यानुसार त्याच्या तरतुदी लागू पडतात. परंतु आता समान हक्क कायदा आहे, त्याच्यामुळे मुलाला आणि मुलीला हे समान हक्क आपण देऊ शकतो प्रॉपर्टी. पण ह्याच्यामध्ये जी अचल संपत्ती आहे, उदाहरणार्थ चांदी, सोनं, ह्याच्यामध्ये सुद्धा काही पर्सेंटेज आहे का इक्वल हक्क आहे?
नाही असं काही पर्सेंटेज नाहीये, म्हणजे म्हणूनच आम्ही विल करायला महिलांना इन्सिस्ट करतो की त्याच्यामध्ये काय करावं, दागदागिन्यांची लिस्ट करावी आणि कुणाला काय द्यावं, म्हणजे सुनेला किती द्यावं, मुलीला किती द्यावं किंवा मुलाला कुठलं द्यावं, हे सगळं तुम्ही त्याच्यामध्ये नमूद करू शकता. तर मी त्याच्याबद्दलचं तर नक्कीच सांगेन की एक लिस्ट अटॅच करा त्याच्याबरोबर विलमध्ये, की असं असं इतके म्हणजे काय तुमच्या पाटल्या असतील, तुमचे काय दागिने असतील, स्त्रीधन असतील, ते तुम्ही मेन्शन करू शकता किंवा एफडीज असतील त्या सगळ्या. तर ते तुम्ही लिहा आणि कुणाला किती द्यायचं आहे ते लिहा. म्हणजे असं वरवर लिहू नका की काय आहे ते दागिने निम्मे निम्मे वाटून नका. मग त्याच्यामध्ये मग ते किती ग्रॅमचे आहेत, काय ग्रॅमचे आहेत, असं सगळे डिटेल्स मग ते अवघड होऊन जातात. सो ते शक्यतो सुटसुटीत करा, त्याची एक लिस्ट करा आणि ती लिस्ट त्याला विलला अटॅच करा, असं माझं सांगणं. थँक्यू व्हेरी मच. व्हेरी एक्सलंट सेशन. थँक्यू. त्याच्यानंतर जवळ सर जे कोण आहेत त्यांना मी विनंती करतो आणि त्याच्यानंतर श्रीकांत जवळ, दिस इज लास्ट पार्टिसिपंट, लास्ट क्वेश्चन. अजय एक श्रीकांत जवळकडनं मी बोलते, मिसेस जवळ. मॅडम खरंच खूप सुंदर लेक्चर आणि माझ्या मिस्टरांनी मला खास बसून घेतलं. लेडीजला माहितीच पाहिजे हे 100%. मला एक प्रश्न फक्त असा विचारायचा आहे. माझ्या वडिलांनी म्हणजे माझ्या काकांना सांभाळलं होतं मी, मग काकांनी त्याची परतफेड म्हणून एक मृत्यूपत्र करताना जे जे काय आहे ते वडिलांना सांगितलं होतं. पण नंतर मुलांनी त्यांच्या काही ते केलं नाही, तर त्याचा आपण शोध कसा घेऊ शकतो असं? असं ना की विल मध्ये तेव्हा साक्षीदार कोण होते किंवा अजून घरातली कोण लोक होती हे बघा. नाही, फक्त वडील होते माझे, पण वडील पण नाही आता. आणि पण आम्ही काकांनी आम्हाला पण सांगून ठेवलेलं होतं ऍक्च्युली, पण आता ते सगळं त्यांच्या मुलांच्या हातात आहे, तर आपण त्याचा शोध कसा घेऊ शकतो असं? एक आहे की जर तुमचं ते मृत्यूपत्र त्यांनी जर नोंदणीकृत केलं असेल, रजिस्टर केलं असेल, तर ते ऑफिसमध्ये तुम्ही मागे सर्च करून ते बघू शकता. म्हणजे जुनी डॉक्युमेंट्स जे आम्ही शोधून काढतो तर त्याच्यामध्ये वकील सर्च घेतात आणि त्याच्यामध्ये आपण सर्टिफाईड कॉपीसाठी अर्ज करू शकतो जर ते नोंदणीकृत केलं असेल तर. केलं नसेल तर मी मगाशी जसं म्हटलं तसं की हाताने लिहिलेलं किंवा हे असेल तर ह्याला दुसरा काही मार्ग नाही, कारण ते कुठे ठेवलंय हे एक महत्वाचं, म्हणजे केलेलं असेल आणि मे बी ते तुम्हाला दिसू नये अशा पद्धतीने ठेवलं असेल किंवा नक्की कुठे ठेवलंय ह्याची जर माहिती नसेल तर ते शोधणं थोडंसं अवघड होईल. पण रजिस्टर असेल तर आपण नक्कीच त्याच्याबद्दल शोध घेऊन त्याचं सर्टिफाईड कॉपी करू शकतो. किमान कुठल्या सालात झालंय हे जर माहिती झालं तरी सुद्धा आता आपल्याला तो ई सर्च घेता येतो. थोडक्यात ज्यांच्यासाठी विल केलेली आहे किमान त्यांना सांगून ठेवावं की ही विल इथे ठेवलेली आहे. ऍक्च्युली करायला हवं, त्यामुळे त्याचे काय म्हणतो कोर्टावरती पेंडिंग केसेस कमी राहतील. येस. अनेक रोटरीचे मेंबर पण इथं आहेत. सो अजय, विथ युअर काइंड परमिशन, शेवटचा प्रश्न रोटरीयन जय कुमार RCP मला वाटतं सहवासचे त्यांनी विनंती केली. सर तुम्हाला बोला. मला जयश्री नाव आहे, जयश्री. सॉरी जयश्री ताई बोला. तर त्याच्यामध्ये म्हणजे मला एक थोडंसं मिळालं उत्तर की आता जरी आम्ही प्रोसेस सुरू केली विल तयार करायची, पण विल होईपर्यंत जर समजा आमच्या दोघांचं काही झालं तर त्याचं पुढे डिस्ट्रीब्युशन कसं होऊ शकतं आणि ते करायची जबाबदारी कोणाची असू शकते? काय मला परत प्रश्न सांगाल प्लीज? मी आता आज जरी ठरवलं की आमचं विल करायचंय, आता आम्ही दोघं जण हयात आहोत आणि आम्हाला 2 मुलं आहेत, बरोबर, आमचा विल करायला वेळ लागला थोडा आणि विल करेपर्यंत आमचं दोघांचं जर काही झालं बरं वाईट, तर मुलांच्या मध्ये डिस्ट्रीब्युशन कसं होतं आणि ते करायची किंवा विना भांडाभांडी करायची सोय काय असू शकते? त्याच्यासाठी 2 मार्ग आहेत, मी तुम्हाला सांगेन. एक तर ठीक आहे, तुम्हाला ही जर भीती वाटत असेल की तोपर्यंत आपण काय, तर रजिस्टर वगैरे न करता तुम्ही फक्त हाताने ते सगळं लिहू शकता. दुसरी गोष्ट, तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही हे सांगू शकता की तुम्हाला मिळकत मुलांना कशी द्यायची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे मी एक हल्ली ऑब्झर्व केलंय की कुटुंबामध्ये एकत्र बसून सुद्धा काही लोक बोलतात विल बद्दल की विलचं म्हणजे मिळकत ही कुणाला पाहिजे किंवा, तर प्लीज त्याच्याबद्दल सुद्धा अशी क्लॅरिटी तुम्ही ठेवा, मुलांशी बोला. असं काही प्रॉब्लेम नाहीये की मुलं सांभाळणारच नाही. जेव्हा केव्हा विल कराल तेव्हा विल मध्ये हे नमूद करायचं की ही मिळकत, म्हणजे कुठलंही विल, म्हणजे मी सगळ्यांनाच ऑडियन्सला परत एकदा सांगू इच्छिते की विल केल्यानंतर हे मात्र नक्की नमूद करा की ह्याची अंमलबजावणी माझ्या हातातच करायची आहे. सो तुम्ही हाताने ते लिहून तुम्ही जर विश्वासू कुठल्याही व्यक्तीला दिलं तरी चालेल. समजा तुमचे CA असतील, तुमचे वकील असतील एखादे, तर त्यांच्याकडे तुम्ही देऊ शकता.
म्हणजे हे सांगू शकता, किंवा अगदी तुम्हाला तसं नाही ना जमलं तर तुम्ही मेल करू शकता. हॅलो जयश्री, ऐकायला येतं तुम्हाला? हो, येतं ऐकायला. माझा व्हिडिओ आवाज बंद क्लिअर केलेला आहे आहे. मॅडम, आवाज clear. नाही काही हरकत नाही. तर तुम्ही मेलवरती हे कुणाला पाठवू शकता की माझ्या मृत्यूनंतर हे असं करू शकतो, कारण आता इलेक्ट्रिक मीडिया सुद्धा पकडला जातो. सो असंही तुम्ही करू शकता आणि ते तुम्ही करावं असं माझं सजेशन आहे. मुलांची तर बोलणं तर फारच उत्तम राहील. धन्यवाद. ओके मॅडम, जयश्री मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. मला वाटतं हा प्रश्न हा संवाद असाच चालू राहील. चालू राहील, पण वेळेचं एंडलेस पण बंधन आहे. सो अजयला शेवटची सूत्र देण्यापूर्वी मी एक 2च मिनिटं फक्त शेवट बोलते आहे प्लीज मॅडम. की सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे रोटरी क्लब ऑफ बावधन इलाइटला मी खूप खूप धन्यवाद देऊ इच्छिते की आता तिसऱ्यांदा त्यांनी मला संधी दिलेली आहे की माझं लेक्चर ऐकायचं आणि एवढ्या तन्मयतेने ते ऐकायचं. त्यांचे खूप खूप आभार. किरण लाटकर सर यांचे सुद्धा खूप आभार की त्यांनी आजचं सगळं संयोजन केलं. त्याच्याबरोबर अजय नंदनवार या सरांचे खूप खूप आभार मानू इच्छिते की त्यांनी आजचं सेशन खूप चांगलं कोऑर्डिनेट केलं. त्याच्याबरोबर चंद्रकांत नेमाणे आणि बावधन इलियटच्या ज्या प्रेसिडेंट आहेत अर्पिता गुहा सेक्रेटरी, यांना सुद्धा मी खूप धन्यवाद देऊ इच्छिते. याच्याबरोबर माझे फेसबुकवरती किंवा ह्याच्यावरती ज्या पोस्ट होत्या त्या ज्यांनी खूप प्रेमाने शेअर केल्या इतरांना आणि हे सेशन ऐकायला लावलं, त्या सगळ्यांचे मी धन्यवाद देऊ इच्छिते. आणि याच्याबरोबर धन्यवाद देऊ इच्छिते ते म्हणजे सगळ्या पार्टिसिपेंट्सचं की 1.25 तास या किचकट विषयावरती खूप आनंदाने तुम्ही सेशन ऐकलं, शांततेने ऐकलं, त्याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. एकच मिनिट. माझे जे सर्व रोटरीचे सहकारी आहे, स्पेशल मेन्शन टू माय प्रेसिडेंट अर्पिता गुहा मॅम. शी इज प्रेझेंट हियर ऑन व्हेरी शॉर्ट नोटिस. सो थँक्स टू ऑल माय रोटरी कलिग्स including Rotarian President Akanksha Puranik ma'am. Ajay. येस, धन्यवाद मॅडम. थँक्यू. तुम्ही म्हटले तसंच विषय तसा किचकटच आहे आणि मला वाटतं आपण प्रश्न उत्तराची जर संधी दिली तर कदाचित आपल्याला किती वेळ होईल काय सांगता येत नाही, कारण विषय तसा थोडा नाही, भरपूर किचकट आहे. पण मॅडम 250 जण होते झूमवर आणि त्यावेळी जवळजवळ 70 जण युट्यूबवर तुम्हाला ऐकत होते. सो जवळजवळ 300+ वी वर देयर. येस. ही तुमची अचिव्हमेंट आहे सर. थँक्यू व्हेरी मच. खूप छान सेशन झालं. खूप रिव्ह्यू घेता येणार नाही, पण 2-4 मुद्दे जे मी माझ्याकडे नोट केलं होतं की विलच्या बाबतीत श्रद्धा की अंधश्रद्धा. काही लोकांना असं वाटतं की म्हणजे विल म्हणजे मृत्यूनंतरचा विषय आणि ते आधीच मरायचा विचार कशासाठी करायचा, कोणत्या वयात विषय आपण विल तयार करायचं. विलचे तुम्ही जे प्रकार सांगितले, सिंपल विल, कंडिशनल विल, जॉईंट विल, हिंदू वारसा कायद्याबद्दल तुम्ही थोडंसं बोललाय, प्रोबेट किंवा कोडिसाइन ह्याच्याबद्दल बोललाय. अंध व्यक्ती, मूकबधीर व्यक्ती सुद्धा विल करू शकतात. अनेक प्रकारचे तुम्ही जे काही आम्हाला सूचना दिले की प्रामुख्याने तुम्ही ह्या गोष्टीचा पण उल्लेख केला की तुमचा जर LIC एजंट विश्वासू असेल तर ते विलची कॉपी तुम्ही त्याच्या ताब्यात सुद्धा ठेवू शकताय. ओके, तर खूप छान माहिती तुम्ही दिली. फार जास्त वेळ मी सर्वांचं घेऊ इच्छित नाही. चंद्रकांत शिंदे सर ह्यांना मी विनंती करतोय. चंद्रकांत शिंदे सर, कृपा करून. शिंदे सर, आपलं शनिवारी 1 ऑगस्ट. येस ते करतोय मी. शिंदे सर कुठं गेलीत? जस्ट अ मिनिट. वोट ऑफ थँक्स साठी मी चंद्रकांत शिंदे सरांना इन्व्हाइट करतोय. शिंदे सर अनम्यूट करताय? अजय नाही तर तूच करून घे. त्यांना बोलायचं पण होतं थोडस. ओके. ते तू अनम्यूट नाही कर. अनम्यूट हो. थांब. हा सर. हा येस, अनम्यूट झाले. सर प्लीज रेज युअर हँड. झाले. येस सर. केलं. प्लीज सर, प्लीज. सौ आकांक्षा ताईंना मी आभार मानण्या अगोदर 2 मिनिट ज्या आमच्या 2 गुरूंनी, एक तर फक्त आमच्यासाठी नाही की आम्ही तुमचे विमा प्रतिनिधी आहोत आणि तुम्ही आमचे गुरु आहेत,
हे एवढ्यापुरतं रिलेशन न ठेवता आमचे जे विमेधारक आहेत, आमचे जे नातलग आहेत, आमचे जे मित्र परिवार आहे, त्यांना सुद्धा विम्याशिवाय समाजातल्या अनेक गोष्टींच्या ज्ञानाची आवश्यकता असते याची जाणीव ठेवून तुम्ही जे आज आकांक्षाताईंचं हे सेशन अरेंज केलं, मी तुम्हा दोघांनाही सॅल्यूट करतो. आणि विशेष म्हणजे मी रोटरी यांच्या सगळ्या त्या टीमला जे पुण्याची गुहा मॅडम वगैरे आहेत यांना मी एक थँक्यू एवढ्यासाठी म्हणू इच्छितो की तुम्ही आम्हाला आज आकांक्षाताईंना आमच्या समोर आणून अनेक बारीक बारीक गोष्टी ज्या अज्ञानापोटी आम्ही जे रुरल मध्ये काम करणारी मंडळी असतो आम्हाला अनेक अज्ञानापोटी ह्या विल बद्दल किंवा मृत्यूपत्राबद्दल ही बरीचशी म्हणण्यापेक्षा काहीच माहिती नसते. आणि त्याच्यामुळं मग मृत्यूनंतर होणारे जे घरातले विवाद आहेत, त्याच्यातून होणारी भांडणं आणि अगदी खुनापर्यंत जाणारे जे प्रसंग आहेत असे जर टाळायचे असतील तर हे खूप समाजाची आवश्यक गरज आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी आणि नोटरीने आम्हाला जी संधी दिली त्यामुळे तुम्हा दोघांना पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून आभार मानतो. मी थोडं आकांक्षा त्यांच्याकडे येतो. आकांक्षा पुराणिक मॅडम हे नाव फक्त आम्ही या ग्रुपवरती टाकलेलं ह्याच्यातून फक्त चेहरा बघितला होता, पण तुमच्या ज्ञानाचा चेहरा आम्हाला बघता आला नव्हता की एक वकील म्हणून तुम्ही निव्वळ व्यवसायाच्या मागं न लागता तुम्हीही समाजाला अशा ज्ञानाप्रती तुम्ही सजग करणं ही तुमची जबाबदारी समजून आम्हा विमा प्रतिनिधींना आणि आमच्या सगळे नातलग मित्र परिवारांना सुद्धा तुम्ही आज ज्या पद्धतीची माहिती दिली तुम्हाला किती प्रकारचे सॅल्यूट करावेत मला लक्षात येत नाही. त्यामुळं मी लाटकर सरांना खास करून विनंती करेन की सर परत एकदा कधीतरी पुराणिक ताईंना आमच्या सगळ्यांच्या समोर त्यांच्या ज्ञानाचा आम्हाला उपयोग द्यावा. मी अनेक वकिलांना सुद्धा आज विनंती करून सांगितलं होतं की तुम्ही हे सेशन अटेंड करा, तुम्ही ग्रामीण भागामध्ये प्रॅक्टिस करतायत, तुम्हाला या ज्ञानाचा उपयोग होईल. आमच्या अनेक नातेवाईक या आजच्या कार्यक्रमाला जॉईन झालेले आहेत, माझे विमेधारक जॉईन झालेले आहेत. आणि त्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये जे बारकावे सांगितले की विल करत असताना साध्या कागदावरही चालू शकतं, प्रत्येक पानावर तुमची ही पाहिजे, तुम्ही 2 सज्ञान साक्षीदार त्याच्यासाठी ठेवले पाहिजेत, तुमच्या डॉक्टरचं सर्टिफिकेट त्याला असणं किती गरजेचं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीची करेक्ट हे तुम्हाला फिगर माहित नसेल तर तुम्ही टक्केवारीचा उल्लेख करावा. असे जे छोटे छोटे मुद्दे सांगितले त्याच्या आधारावरती मला स्वतःला, माझ्या नातलगांना, माझ्या धारकांना, आम्ही तुम्हाला आज जेवढ्या जणांनी ऐकलंय त्या प्रत्येकाला आपलं विल तयार करताना लागणारी सगळी ज्ञान कदाचित आम्ही पुण्यापर्यंत नाही पोहोचू शकू, पण इथं करून घेताना सुद्धा त्यातले बारकावे तुम्ही आम्हाला सांगितलेत. त्यामुळं तुमच्या वकिली व्यवसायातून तुम्ही डिग्री घेऊन जे ज्ञान मिळवलं ते तुमच्या व्यवसायापुरतं मर्यादित न ठेवता समाजाच्या दायित्वातून तुम्ही जी गोष्ट आज सांगितली त्यामुळे तुम्हाला मी शतशः प्रणाम करतो. आणि आमच्या या दोन्ही गुरूंच्या वतीनं, आम्हा सर्व विमेधारक बंधूंच्या वतीनं आणि जॉईन झालेल्या सगळ्या आजच्या ऑडियन्सच्या वतीनं मी तुम्हाला परत एकदा शतशः आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि तुम्हाला या कोरोनाच्या काळामध्ये तुमच्या परिवाराला कुठल्याही प्रकारचा धोका पोहोचू नये यासाठी मी परमेश्वराला विनंती करतो. आणि मला या दोन्ही गुरूंनी आभार मानण्याची थोडस मला माझं मत व्यक्त करण्याची संधी दिली, त्यामुळे परत एकदा आमच्या टीमचं लाख लाख धन्यवाद, आभार. थँक्यू. आकांक्षा मॅडम हा वारणानगरचा वाघ आहे बरं का, कोल्हापूर जिल्ह्यातला वारणानगरचा वाघ आहे. नक्की नक्की. आणि आपण त्यांना जर सेशन हवं असेल तर नक्की आपण त्यांना देऊ, काहीच प्रश्न नाहीये. त्यांनी पुढच्या महिन्यामध्ये आपण करू शकतो. थँक्यू. माझ्या विमेधारकांच्या साठी सुद्धा मी अरेंज करू शकतो विथ फी. तो आपण फोनवर बोलणारा विषय आहे. थँक्यू सो मच. सर्वांना विनंती आहे की जर कोणाला डिटेल्स काय हवे असतील तर मॅडमचा नंबर ऑलरेडी चॅटबॉक्स मध्ये अनेक वेळा पोस्ट केलेला आहे, इथं दिलेला आहे, तुम्ही पर्सनली मॅडम सोबत बोलू शकता. ओके. विथ दिस किरण, विथ युअर प्रायर परमिशन, 1 सप्टेंबर 1 ऑगस्ट ठीक आहे. हा ते सांगितलं. 1 ऑगस्टला आपण असंच आपल्या विमाधारकांसाठी, आपल्या विमा प्रतिनिधीसाठी, किंबहुना आपले मित्रमंडळी या सर्वांच्यासाठी आपण असंच एक इन्कम टॅक्स, आयकर, म्हणजे आज आपण कायदेविषयक बाबीवर चर्चा केली, आपण विल ह्या विषयावर केले. नेक्स्ट टाइम आपण आयकरातले जे काही वेगवेगळे अनेक मुद्दे आहेत, आयकर वाचवताना कोणतं टॅक्स कशा पद्धतीनं कोणत्या नियमानुसार आपण करू शकतोय, कसं वाचवू शकतो, ह्याच्याबद्दल मार्गदर्शन पण आपण सेशन ठेवलेलं आहे. 1 ऑगस्टला सर्व आज जॉईन झालेले सर्व विमा प्रतिनिधी किंवा सर्व विमेदार, सर्व विकास अधिकारी यांना विनंती आहे की तो प्रोग्राम सुद्धा आपला झूमवर प्लस युट्यूब लाईव्ह, आता सुद्धा आपला प्रोग्राम युट्यूबवर लाईव्ह सुरू आहे, असं आपण ठेवणार आहे.
तर जास्तीत जास्त लोकांना ह्याचा बेनिफिट होईल असं आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. सकाळी सर्व 10 लोकांनी- सकाळी 10 वेळ. सकाळी 10 वाजता तो सेशन असणार आहे. आपण सर्व लोकांनी जे आज सहकार्य दिलं आजचा प्रोग्राम यशस्वी होण्यासाठी, खास करून आकांक्षाताई यांना पण स्पेशल थँक्स, धन्यवाद. किरण लाटकर माझे मित्र, दोघांनी आम्ही लीड घेऊन हा प्रोग्राम अरेंज केला. डेफिनेटली अशा प्रकारचे प्रोग्राम आम्ही सर्वांच्यासाठी अजून भविष्यात करत राहू. आकांक्षाताई परत एकदा तुमचा धन्यवाद. आणि विथ दिस वी विल कन्क्लूड द सेशन. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. स्टे होम, स्टे Stay सेफ. safe. ओके, थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू. थँक्यू. करायचं आहे.